आणि पैसेवाल्यांचा गणपती हे पहिली गोष्ट तर गणपती आहे लालबागकरांचा, कोळी लोकांचा आणि जे तिकडचे सेवेकरी आहेत त्यांचा. म्हणजे पैसेवाल्यांचा वगैरे असं गणपतीला कोणी थोडेफार पैसे दिले किंवा डेकोरेशन केलं, हा गणपती पैसेवाल्यांचा झाला असा भाग येतच नाही. येणाऱ्या लोकांना मी एकच प्रश्न विचारेन की जर तुझ्या मंडळातला किंवा तुझ्या घरातल्या गणपतीला कोणी असा येऊन स्पॉन्सर दिला तर तू त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट का नाही देणार? मीडियावाले पण लालबागच्या राजाचा बॅच घालूनच लालबागच्या राजाचं म्हणजे काय ना काहीतरी वाईट दाखवतायत. जसं तू बोलतोयस पैसेवाल्यांचा गणपती वगैरे काय, त्याच्यामध्ये मला तर असं वाटत नाही की लोकांचा तर काय एवढा काय त्या गणपतीवर राग आहे किंवा मंडळावर काय राग आहे किंवा कोणाचं काय पर्सनल असेल ते. त्याच्यात पण लोकांनी काढलं की कोळ्यांच्या हातूनच विसर्जन झालं. अरे त्यांच्या हातूनच होणार होता विसर्जन. मागच्या वर्षीचा बघ किंवा त्याच्या मागच्या वर्षीचा बघ, जेव्हापासून 5-6 वर्ष झाली ताराफा येतोय आता, त्याच्या आधी बोटीवरूनच करायचे ना विसर्जन. जेव्हा ताराफ्यावरून गणपती विसर्जन होतोय, राजाच्या पाठीमागे तू व्हिडिओ बघ तुला दिसेल कोळी बांधव असतात आजूबाजूला. जेव्हा ताराफा खाली जातो तेव्हा कोळी बांधवच असतात त्याचा हात पकडून किंवा त्याच्या पायाजवळ मागे. आता तर मी एक लेटेस्ट व्हिडिओ असा बघितला की त्याच्या गळ्यात, त्या मुलाच्या गळ्यात आयडी कार्ड आहे आणि तो माझ्या व्हिडिओवर कमेंट करतो की लालबागच्या राजाचं मंडळ असतं. सो हॅलो गाईज, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे दरकास्ट शोच्या नव्या एपिसोडमध्ये. तर माझं नाव आहे दर्शन आणि मी एक पॉडकास्ट शो चालवतो ज्याचं नाव आहे दरकास्ट शो, आणि ऍज अ होस्ट मी तुमचं या पॉडकास्ट शो मध्ये स्वागत करतोय. तर आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सोबत आहेत मुंबईचा एक प्रसिद्ध बँड द लालबाग बीट्स मधला एक धमाकेदार ड्रमर ज्याचं नाव आहे साहिल महाडिक. तो जेवढा त्याच्या बीट्सनी फेमस आहे, जेवढा त्याच्या ड्रमिंग स्किलनी फेमस आहे, त्यापेक्षा जास्त फेमस आहे त्याच्या व्लॉग्सनी. आणि तुम्ही त्याचे व्लॉग्स नक्कीच बघितले असेल इंस्टाग्रामवरती, युट्यूबवरती आणि फेसबुकवरती. आजच्या पॉडकास्टमध्ये मी आणि साहिलनी खूपशा गोष्टीवरती गप्पा मारल्यात, जसे की आम्ही लालबाग बीट्स आणि त्याची एक स्टोरी कव्हर केली. नंतर जसा तो लालबाग मधून येतो, आम्ही लालबागच्या गणेश उत्सवाबद्दल बोललोय आणि आपले जे आराध्य देव ते लालबागचा राजा आणि रिसेंटली त्यासोबत जी कॉन्ट्रोवर्सी झाली त्या कॉन्ट्रोवर्सीबद्दल आम्ही खूपशा गप्पा मारल्या त्या पॉडकास्टमध्ये. जर तुम्हाला या गप्पा ऐकायच्या असतील तर हा पॉडकास्ट एंडपर्यंत नक्की बघा आणि जेवढं होईल तेवढं या पॉडकास्टला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर त्याच्यासोबत आम्ही प्रत्येक दिवशी या पॉडकास्टचे शॉर्ट क्लिप्स आणि शॉर्ट व्हिडिओज टाकत असतो आमच्या युट्यूब चॅनलवरती, तर त्याला पण नक्की चेक करा, त्याला पण तुम्ही तेवढंच प्रेम दाखवा. सो फर्स्ट ऑफ ऑल वेलकम साहिल पॉडकास्टमध्ये. कारण की आपल्याला खूप दिवसापासून प्लॅन चालू होता की पॉडकास्ट करायचं, कारण गणपतीपासून डिले करत करत नवरात्री झाली, आता नवरात्री नंतर दिवाळी आली तर आपला पॉडकास्ट शूट होतोय. सो फर्स्ट ऑफ ऑल मी तुला वेलकम करतो दरकास्ट शो मध्ये. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. तर जसं आम्हाला माहिती आहे की तू एक वादक आहेस, तू ड्रमर आहेस लालबाग बीट्स मध्ये, जे खूप मोठा फेमस आपलं इथे काय बोलतात एक बँजो आहे मुंबईमध्ये, ज्यांची ऑल ओव्हर इंडिया त्यांना माहिती आहे की लालबाग बीट्स कोण आहे, लालबाग बीट्स कसं आहे, काय सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही खूपसे असे चिंतामणीचे आगमन गाजवलेत, खूपसे गणपतीचे, खूपसे नवरात्री तुम्ही गाजवलेत. तर ते सोडलं की तू एक व्लॉगर पण आहेस, तुझे आम्ही व्लॉग्स पण चेक करतो फेसबुकवरती, युट्यूबवर पण तू व्लॉग्स टाकतो. एक व्लॉगर पासून, एक ड्रमर, एक व्लॉगर, आणि त्यानंतर आता एक पॉडकास्ट मध्ये बसलाय. कसं वाटतं तुला पॉडकास्ट मध्ये बसून? खूप छान वाटतंय. पहिली गोष्ट तर तुझ्यासारख्या अनेक लोकांचं प्रेम मिळतंय. सुरुवात एकदम म्हणजे कमी याच्यातून झालेली, वाटलं नव्हतं की एवढं कधी पॉडकास्ट वगैरे पण होतील आपले, पण लोकांचं प्रेम भरपूर आहे. ब्लॉग्स वगैरे तुम्ही सगळे बघताय, त्याच्यामुळे हे सगळं पॉसिबल आहे. येस, आणि तू जेवढं मेहनत घेतोयस, तू जसे आय गेस डेजची चॅलेंज घेतली होतीस, तर ते प्रत्येक दिवसाचे जे रील्स येत आहेत, प्रत्येक दिवसाचे व्हिडिओ येतात, पण तुझी पण मेहनत येत आहे त्याच्या मागे. असं नाही की तू जस्ट बोलला आणि करून टाकला. तुमच्या प्रेमामुळे अजून हुरूप येतोय करूया आपण. बघतायत लोक म्हणून आपल्याला अजून वाटतं की नाही, लोकांना अजून काय काय आपल्याला चांगलं दाखवता येईल त्याचा प्रयत्न चालूच आहे. म्हणजे कसं तू करतोय म्हणून आम्ही बघतोय आणि आमचं तुम्हाला प्रेम भेटतंय एवढंच. तर मला माहिती की साहिल महाडिक कोण आहे, साहिल महाडिक कुठून बिलॉंग करतो, काय करतो, पण एका ऑडियन्सला सांगशील की ऍक्च्युली तू कुठून बिलॉंग करतोस, फॅमिली बॅकग्राऊंड काय, एज्युकेशन बॅकग्राऊंड काय? मी एकदम मिडल क्लास फॅमिली मधून बिलॉंग करतो. माझे वडील पोलीस होते, आता 2-3 वर्षांपूर्वी ते रिटायर झाले. 6वी-7वी मध्ये असल्यापासूनच मला बँजोची, म्हणजे लहानपणापासूनच म्हणशील तर काय कुठं नाही ठरणार की लालबाग पराय बोलल्यावर एक मुलांना असतेच आवड. बँजो, गणपती, देवी, हळदी, आमच्याकडे काही असलं तरी बँजो वाजतच असतो. तर बिल्डिंग मध्ये बँजोवाले वगैरे यायचे, त्यांच्या तुटलेल्या काट्या उचलून वाजवल्या आम्ही. घरी जाऊन भांडी वाजवली, कपाटं वाजवली, पूर्ण घराचा कलर काढून वाजून कलर काढला, असं झालंय. तर अशी सुरुवात झाली होती थोडक्यात. आणि मग नंतर कुठेतरी वाटलं लालबाग बीट्सला. एक दिवशी आई बघायला घेऊन गेली गणपती आगमनात. लालबाग बीट्स तिकडे वाजवत होता. मी 4थी-5वीला असेल.
तेव्हा मला वाटलं आपण पण यांच्यामध्ये कधीतरी वाजवायला पाहिजे. हा. आणि मग नंतर देवाच्या कृपेने हळूहळू त्यांच्यामध्ये जॉईन झालो 6वी-7वी पासून. आता मला 10 वर्ष झाली मी वाजवतोय. लालबाग बीट्स मध्ये. हो. तर म्हणजे तुझं ते स्वप्न होतं, तू मध्ये काय ती गोष्ट मॅनिफेस्ट केली ती 4वी-5वी मध्ये असताना किंवा लालबाग ती बीट्स वाजवायची इच्छा आहे. मग तो प्रवास कसा होता, म्हणजे तू कुठून चालू केलास, कसा, जसं तू बोललास की मी खूप काय होतं छोट्या गोष्टीपासून चालू केलं, हो. तर ते कुठून चालू केलंस, कशा ते हसल होते छोट्यापणीचे, कुठून तू कशी मेहनत घेतलीस, काय काय गोष्टी केल्यास इथपर्यंत येण्यासाठी? मेहनत म्हणजे आवड तर लहानपणापासूनच होती. तर मग बाबांनी एक ड्रम होता आमच्या घरी, छोटा बादली म्हणू शकतो आपण त्याला, हा. कलरची बादली वगैरे. तर आमच्या जवळ लोअरपरेला एक काका होते, त्यांनी त्याचा ढोल बनवून दिला होता. म्हणजे त्या बादलीपासून ढोल तयार करून दिला होता. ढोल माझ्याकडे अजून आहे, माझं पहिलं इन्स्ट्रुमेंट आहे. तर ते मी आरतीला, गणपतीला वगैरे वाजवायचो. तर सो मग तुला सांगितल्याप्रमाणे लालबाग बीट्स एक दिवशी दिसला, तर मग तिथपर्यंत आपण कसे पोहोचू शकतो. मग तेव्हा एवढा सोशल मीडिया वगैरे ऍक्टिव्हेटेड नव्हता. आणि मग आपण तिकडे कुठे शो वाजत असेल, कोणाचा बँजो वाजत असेल, तर आम्ही, असं होतं माझे 2-3 मित्र होते, त्यांना घेऊन आम्ही लहान मुलं बघायला जायचो. तर मग एक दिवशी लालबाग बीट्स परत एकदा मला भेटला. 2-3 जणांचे नंबर वगैरे घेतले. तर अनिकेत दादा म्हणून आहे, अनिकेत दादा दैवी, त्याचा पण नंबर घेतला. त्याला सारखा मेसेज करून विचारायचो, दादा शो कधी आहे, शो कधी आहे. शेवटी कंटाळून त्यांनी 1 वर्ष बोलवलं मला की बाबा एकदा शोला ये, बघूया काय वाजवतोस वगैरे. तर तेव्हा वाजवलं थोडंफार. मग त्यांनी सांगितलं सुरुवातीला फक्त तुला हातगाडी खेचावी लागेल, तुला वाजवायला काही इकडे भेटणार नाही. पण माझ्या मनात असं होतं की ठीक आहे ना, कुठून तरी सुरुवात होते, आपल्याला जायचंच आहे, काहीतरी. सुरुवात झाली महत्वाची, आपल्याला भेटेल नाही भेटेल वाजवायला ती पुढची गोष्ट आहे. तर मग हातगाडी वगैरे खेचण्यापासून सुरुवात झाली होती. नंतर वरती जे रोटो वाजवायचे सिद्धेश सातपुते आणि कृष्णा पांचाय, त्यांच्याकडे बघूनच शिकलोय खरं तर. आणि त्यांना वाजवताना हातगाडी खेचत खेचत त्यांना बघायचो. एक दिवस असे आलेत की मी एकटाच हातगाडी खेचतोय. तर मग त्या सिच्युएशन मधून एक मनाला समजलं की आपल्याला त्या लेवलला पोहोचायचं आहे, तर भरपूर मेहनत करायची. हातगाडीच्या खालून ते हातगाडीपर्यंत पोहोचायला भरपूर प्रवास होता. तर फक्त थोडासा प्रोत्साहन पडू दिलं नाही की काहीतरी करायचं आहे, आणि ते झालं पॉसिबल. मग तो प्रवास कसा होता, जसं तू बोललास की म्हणजे हातगाडी घेऊन भरपूर अवघड प्रवास होता. म्हणजे झालं 2-3 वर्ष ग्रुपमध्ये झाल्यानंतर पण काय वाजवायला भेटत नाही. लालबाग बीट्स म्हणजे तू बोलशील तर एक ब्रँडेड, जसं सेलिब्रिटी बँजो तू म्हणू शकशील, त्या टायमिंगला ती लेवल होती. अजून पण ती लेवल मेंटेन ठेवली आहे आम्ही. तर थोडक्यात असं असतं की आपल्याकडे म्हणजे लगेच कोणी येत असेल मुलगा नवीन, लगेच त्याला आपल्याकडे वाजवायला देत नाही, कारण आपल्याकडे मुलं तेवढी भरपूर आहेत. आणि आपल्या प्रत्येक शोला म्हणजे ती मुलं ठरलेलीच असतात, हा मुलगा हे वाजवणार, तो मुलगा ते वाजवणार. त्याच्यामुळे तो शो एकदम परफेक्ट वाजतो. तर त्याच्यामुळे कोणाला असं बाहेरच्या मुलाला लगेच आपण देत नाही वाजवायला. तर माझं पण तसंच झालं होतं की लवकर वाजवायला भेटलं नाही. त्याच्यानंतर भारत नाचणकर, आपला भारत दादा आहे, अजिंक्य मयेकर वगैरे आहेत, त्यांनी थोडंफार प्रोत्साहन देऊन मग कधीतरी मला एखाद्या गाणं वाजवायला भेटायचं, कधी ड्रम वाजवायला भेटायचं, कधी ताशा वाजवायला भेटायचं. असं थोडंफार शिकत तोडकं मोडकं वाजवत आज तुमच्या समोर आहे. येस. तर म्हणजे असं मी खूप जणांना बघितलं की म्हणजे त्यांची अशी इच्छा असते ड्रमरची की आम्ही जसं ग्रुपमध्ये गेलो की आम्हाला पहिला वाजवायची, पण तुला तसं नव्हतं. तू तू गाडी ओढण्यापासून ते तेवढं 3-4 वर्षाला काय वाजवायला भेटला, तू ठीक राहिलास त्या गोष्टींपासून. मला पण असं वाटतं की जर या गोष्टी तुझ्या आयुष्यात झाल्या तर तू एका गोष्टीवर टिकून राहशील. जर तुला लगेच तिकडे वाजवायला दिलं असतं मला, माझ्या डोक्यात पण हवा गेली असती कुठेतरी. मी म्हणतो ते झालं, ते चांगलंच झालं, म्हणून तर मी आज त्या ग्रुपशी लॉयल आहे. आज त्याच गोष्टीमुळे माझं नाव होतं. नाहीतर बरेचदा असं होतं की मुलांना वाजवायला देतात, मग नंतर मुलांच्या डोक्यात हवा जाते, मग इकडे जातो वाजवायला, तिकडे जातो. ज्या ग्रुपमुळे तू मोठा झालायस त्याच्याशी तुला लॉयल्टी राखणं किंवा त्याच्याशी एकनिष्ठ राहणं महत्वाचं आहे तेवढं. जसं तू बोललास की लॉयल्टी बद्दल, तर आता तू 10 वर्ष वाजवतेस त्या एका ग्रुपमध्ये, तुझ्या मनात कधी असं काय बोलता हे नाही आला विचार की आता बास झालं, 10 वर्ष या ग्रुप सोबत राहिले, आता कुठे बाहेरच्या बसून बाहेर जाऊया, स्वतःच काहीतरी ओपन, बाहेर जायचं, स्वतःच ओपन करायचं पहिली गोष्ट, ते एवढी हिंमत नाही माझ्यामध्ये. आणि एक तुला मी जसं सांगितलं सुरुवात त्याच्यापासून आहे. तर मला आई वडिलांनी पण असं शिकवलं, ज्याच्यापासून आपली सुरुवात आहे त्याच्यावर कधी म्हणजे थांबायचं. आणि लालबाग बीट्सला सोडून जाणं हा मी विचार पहिली गोष्ट कधी करू शकत नाही. बाहेर वगैरे जातो वाजवायला, बरेचसे कॉन्सर्ट वगैरे वाजवतो, तू रील्सला वगैरे बघत पण असशील. अभिजित दादा आहे, त्यांच्याकडे वगैरे जातो वाजवायला. पण जेव्हा आपला शो असेल मग तुम्हाला बरे किती पण पेमेंट दे, लालबाग बीट्स असणार. आता आपण लालबाग बीट्स एवढं बोलतो, तर एक लालबाग बीट्स बद्दल सांग, म्हणजे कशी स्पेशालिटी काय लालबाग बीट्सची? कारण की तो आता मुंबईमध्ये खूप सारे ग्रुप आहेत, मुंबई सोड, मुंबईच्या बाहेर पण आहेत, उपनगरात पण खूप असे बीट्स आहेत, पण त्यात एक लालबाग बीट्सचं खूप मोठं नाव आहे. म्हणजे लालबाग बीट्स बोलले तू कोणाला पण विचार,
छोट्या छोट्या मुलाला विचार लालबाग बीच सगळ्यांना माहिती आहे लालबाग बीच. तर लालबाग बीच बद्दल काहीतरी सांगा मला. आपल्या ग्रुपमध्ये कसं आहे, आपल्या ग्रुपमध्ये जेवढी पण 35-40 मुलं वाजवतात सगळी आज चांगल्या ठिकाणी कामाला आहेत. कोण ना कोण काय शिक्षण करतोय, मी स्वतः शिक्षण करतोय. आता जसं तू पहिला पण बोलस की लालबाग बीच मध्ये खूप लोक आहेत, म्हणजे खूप असे वाजवणारे खूप आहेत. मग एक मोठा जो तुमचं हे असते सुपारी असते, मग त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्यांना मॅनेज कसं करतो तुम्ही? एवढ्या सगळ्यांना मॅनेज करणं म्हणजे आपला गणपतीच्या आधी एक महिनाभर आधी आपली प्रॅक्टिस होते, तेव्हाच काही नाही तर नंतर आपण वर्षभर कधीच प्रॅक्टिस करत नाही. गणपतीच्या आधी महिनाभर आधीच ते पण आणि शेवटचे 3 दिवस आपण एकत्र सगळे येऊनच मग प्रॅक्टिस वगैरे करतो. तेवढीच काय प्रॅक्टिस होईल, बाकी सगळं ऑन द स्पॉट. मग कधी असं झालं की तुझं मला लालबाग बीच मधला असा किस्सा सांग जे तुला सांगायला आवडेल पॉडकास्ट मध्ये, यामध्ये एक मजेदार किस्सा असेल त्यातला काय, असं वाजवताना मिरवणुकीमध्ये कुठे पण वाजवताना वगैरे. म्हणजे आता चुका तर सगळ्याकडूनच होतात, असा फनी असा किस्सा काय नाही, पण होतात बऱ्यापैकी आमच्याकडनं पण अशा चुका होतात. एक किस्सा माझ्या लक्षात आहे, 2016ला चिंतामणी आम्ही वाजवला होता आणि झालं असं होतं की चिंतामणी भारत माताला आला होता आणि लोक वाट बघत होती की लालबाग बीच कधी येणार आहे. गणेश गल्लीपर्यंत गणपती ऑलमोस्ट आला आणि आम्ही लालबागच्या नाक्यावरच होतो. मग आता या साईडनी पण पूर्ण ट्रॅफिक जाम होतं आणि त्या साईडनी गणपती येत होता. तर लोकांनी अक्षरशः मधल्या डिवायडर वरून आपली हातगाडी पूर्ण सेटअप सकट ज्या आपल्या प्रेक्षकांनी उचलून डिवायडर वरून गाडी त्या साईडला नेली, म्हणजे भर सेटअप लागलेली गाडी. मग हे एक माझ्या लक्षात आहे अजूनपर्यंत, म्हणजे एक अविस्मरणीय क्षण आहे तो. लोकांनी एवढा आपल्याला मदत वगैरे केलेली आहे, म्हणजे ते त्यांचं प्रेम आहे लालबाग. हो, त्यांचं प्रेम आहे. या वर्षी पण 7 वर्षांनी आपण चिंतामणीचं आगमन वाजवलं, तेव्हा पण भरपूर लोक म्हणजे आपुलकीने बघायला आलेली की लालबाग बीच. मला जी मागच्या 4-5 वर्षात गर्दी दिसली ना, ती बऱ्यापैकी चेहरे या वर्षी मला आगमनात दिसले. तर मग जसं तू बोलस की आता तू 10 वर्ष चिंतामणी सोबत लालबाग बीच सोबत आहेस, तर 7 वर्षापूर्वी तुम्ही चिंतामणीला वाजवलं होतं, मग तेव्हा पण तू वाजवताना असशील तिथे? हो, मी वाजवलं होतं तेव्हा. आता या 2025 मध्ये तुम्ही लालबाग बीच चिंतामणीला वाजवलं, तर मग तुला मेजर डिफरन्स काय वाटत तेव्हा, म्हणजे तेव्हाच्या 7 वर्षापूर्वीचा आणि आताचा? मेजर डिफरन्स असा तर काय बोलूच शकत नाही. मी माझ्या स्वतःबद्दलचा एक डिफरन्स सांगेन तर मी त्या वर्षी एकच गाणं वाजवलं होतं आणि या वर्षी मी पूर्ण चिंतामणी वाजवलं. येस, मी जर रील्स बघितल्या त्या की तू ड्रमर करताना तू खूप एन्जॉय केलं. या वर्षी मी म्हणजे तेव्हा म्हणजे चिंतामणीने मला असं म्हणू शकशील तू यशस्वी मला चिंतामणीनेच केलं की त्या वर्षी मी फक्त एक गाणं, मला शेवटचं गाणं वाजवायला भेटलं होतं आणि या वर्षी पूर्ण ग्रुप लीड मी केला होता. मग ती एक मोठी गोष्ट आहे, भरपूर मोठी असं आहे की म्हणजे तुम्ही काम करत राहा. एक मोठं एक्झाम्पल आहे की तुम्ही काम करत राहा, कधी ना कधी तुझ्या तरी पदरात मिळेल आणि जे आपल्या हक्काचं आहे ते आपल्याकडून जात नाही. तुम्ही फक्त काय करता, आपल्या हातात फक्त मेहनत करणे, मेहनत करत राहा, काम करत राहा, ते आपलं जे नशिबात लिहिले ते भेटेल. बरोबर. आता जसं तुम्हाला बोललास की ते पापा एक पोलीसमध्ये होते, तर मग आता प्रत्येक जे आता पोलीसमध्ये आहेत त्यांची इच्छा काय असते पप्पांची की आपला मुलगा पोलीस भरती व्हावा, IPS व्हावा, असं म्हणजे त्यांचं असतं की त्या फील्डमध्ये जास्त नाव करावं. पण आता जेव्हा तू घरच्यांना बोलस की मला ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, ड्रमिंग करायचे, त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट, तेव्हा तो घरच्यांची रिएक्शन कशी होती, त्यांचा सपोर्ट कसा होता? पहिली गोष्ट तर तुला मी सांगायचं झालं दर्शन, तर ही एक फक्त आम्ही ठेवली हॉबी लाईन म्हणून. मी तुला जसं सांगितलं की आपल्या ग्रुप मधला प्रत्येक मुलगा चांगल्या ठिकाणी जॉबला आहे, शिक्षण वगैरे करतोय, मी स्वतः पण शिक्षण करतोय. तर घरी सांगताना मी अजून पण हे सांगू शकत नाही, माझी एवढी हिंमत नाही की मी हेच कंटिन्यू करणार. तर कुठे ना कुठेतरी म्हणजे हा एक तुला हॉबी म्हणून आपल्याला पुढे न्यायचा आहे, एक आवड म्हणून. कारण का जर खरंच तू बघशील काय काय ठिकाणी आहेत म्हणजे प्रोफेशनल शोला वगैरे तुझं जाशील तर तिकडे तुझं लाईफ सेट होऊ शकतं. तर तुम्हाला करायचंय तर ते मी मागच्या पॉडकास्ट मध्ये पण सांगितलं होतं की तुम्हाला जर करायचंच आहे तर तुम्ही प्रोफेशनली शिका, पूर्ण सगळं शिकून वगैरे करा. पण बँजो लाईन मध्ये मला वाटत नाही कुठेतरी तुला करिअर आहे. आमच्याकडे भारतदा वगैरे पण सगळे तेच सांगतात की जर मला स्वतःला हेच सांगितलं होतं जर तुला 10वी-12वीला मार्क चांगले नाही पडले तर तुला काढून टाकणार ग्रुपमधून. हो, ग्रुपमधून काढून टाकणार. कारण का कुठेतरी शिक्षण पण महत्वाचं आहे आणि घरी पण मला याच गोष्टीवरून सोडलं की कामधंदा तर करावाच पाहिजे. मी पण हे स्वतः तुला सांगेन की तुम्हाला कुठेतरी जॉब वगैरे करायलाच लागेल किंवा तुम्ही स्वतःच काहीतरी करा, पण करा. हा फक्त एक हॉबी म्हणून ठेवा. म्हणजे असं आहे की बँजो वाजून, कारण की ह्याचा कालावधी खूप कमी असतो, कालावधी भरपूर. हा फक्त गणपती म्हणशील त्याच्यामध्ये आणि असेल तर मध्ये हळदी, हो तेवढं. मग त्याच्या व्यतिरिक्त असं नाही की पूर्ण तुम्ही वर्षभर हा कॅरी करू शकता की तुम्ही असं नाही म्हणत आहे मी. पण आपला एक जो ग्रुप आहे, मी तुला सांगेन तर आपला एक ग्रुप आहे, आपल्याला म्हणजे कोणत्या पण सीझनला शो असतोच असतो. असं बाकीचे जसं तू बोललास
मुंबईमध्ये बरेच ग्रुप आहेत, हम्म. तसं सगळ्यांचंच होत नाही. हा काय काय छोटे ग्रुप आहेत, काय काय मोठे ग्रुप आहेत, सगळ्यांना शो नसतात. त्याच्यामुळे काही ना काहीतरी कामधंदा पण केलाच पाहिजे. येस, म्हणजे ठेवायच्या ह्या गोष्टी तर ऍज अ हॉबी ठेवा. हॉबी ठेवा. म्हणजे तुम्ही एक तुमची एक मेन स्ट्रीम, तुमचं एक मेन लाईन पेमेंट हा, आणि यातून येणारं पेमेंट वगैरे म्हणजे आम्ही पण कधी म्हणजे ग्रुप मधल्या कोणत्याच मुलांनी की हा पगार म्हणून असं कधी हम्म. बघितलंच नाही. म्हणजे तो एन्जॉयमेंट म्हणजे एन्जॉयमेंट. एन्जॉय, म्हणजे एन्जॉय करा, जाऊ वाजवा, हा, हा. मिरवणुकी तुम्ही एन्जॉय करा. कधी आम्ही enjoy असा करा. विचार पण करत नाही अरे एवढंच पेमेंट आलं, हम्म. एवढं पेमेंट आलं, एवढं जास्त आलं, असं कधी विचारच केला नाही ना. घरातल्यांनी मला हा. कधी विचारलं तुला किती किती पेमेंट payment आलं. म्हणजे तुम्ही असं करता तर हे ऍज अ एन्जॉयमेंट पण करा. एन्जॉयमेंट. हो, तुम्ही हो. असं नका बोलू की मला यातून एवढा पैसा आहे, हा, एवढं यातून हे. मला म्हणजे याच्यातच जर तुला करिअर करायचंय तर तू हम्म. प्रोफेशनली शिक. ठीक. याच्यामध्ये पण करिअर होऊ शकतं प्रोफेशनली जर तू शिकलास, कोणाकडे ड्रम क्लास लावलास. आता आम्ही सगळे जे शिकलोय ते बघूनच शिकलोय ना, कोणाकडे क्लासला गेलो ना, कोणाकडे काय. तर मग तुझा काय फ्युचर प्लॅन आहे की म्हणजे तुला ऍज अ ड्रमर म्हणून एका मोठ्या शोला हे करायचं, इव्हेंट जॉईन करायचा आहे कोणता? की तुला असं आहे की फक्त या बँजो थ्रू जायचंय? माझं असं अजून काय असं ठरलेलं नाही की ड्रीम वगैरे, पण जशी श्रींची इच्छा. म्हणजे आपण आपलं काम करत हा, राहायचं. म्हणजे जसं समोर येईल तेवढं करायचं. जेवढं आपल्याला म्हणजे आता माझं तर एकच स्वप्न आहे, मला जेवढा माझा लालबाग बुल्स पुढे नेता येईल. म्हणजे महाराष्ट्रातले आता जर तू बघशील आपल्या चॅलेंज वगैरेमुळे बरीच लोक रील्स वगैरे बघतायत, ब्लॉग्स बघतायत. आता माझं एकच म्हणणं आहे की लालबाग बुल्स जेवढा पुढे नेता येईल, म्हणजे जेवढा प्रत्येक महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचवता येईल, तेव्हा तो पोहोचवण्याचा मला प्रयत्न करायचा बस. येस, तेवढंच आपली इच्छा. आणि हो. जसे पुढे हे आपल्या ऑपॉर्च्युनिटी असतील तसे Yes, आपण yes. आणि काम मी करत पण राहायचं. जॉब वगैरे करणार आहे. Yes. सगळं व्यवस्थित घरदार पकडूनच करणार आहे. कारण का बऱ्याचदा असं होतं की बँजो वाजवणारा मुलगा आहे म्हटल्यावर असं वाटतं ना. माझ्या आई वडिलांना पण टोमणे मिळालेले आहेत भरपूर असं. त्याच्यावरून. हा, जेव्हा मी सक्सेसफुल नव्हतो, जेव्हा माझं नाव वगैरे नव्हतं की हा पण वाया जाणार, असं जाणार. बँजोवाला बोलल्यावर लोकांच्या डोक्यात येतं की हा वाया जाणार. वाया घेणार आहे. येस. ज्यांना काही काम नाही ते काम नाही. हा, वाजवायचं म्हणून वाजवतात. येस येस येस. तर मग जसं तू बोलतोय की आता तू एज्युकेशन पण घेतोय, तर मग तुम्हाला तो एज्युकेशन बॅकग्राऊंड थोडंसं माहिती करायला पाहिजे की काय नक्की काय शिकतोयस तू आता? मी आता 3rd इयरला आहे. मी सायन्स करतोय आणि मला पण पोलीस भरतीची थोडी प्रिपरेशन मी करणार आहे. जर झाल्यास ठीक, नाही तर अजून पण माझे 2-3 माइंडसेट आहेत. तर मग ते तू मॅनेज कसं करतो आता? जसे कॉलेज असेल, कॉलेज आता कॉलेजमध्ये आणि नाही, कॉलेजच्या जागी कॉलेज आणि शोच्या जागी शो. म्हणजे जेव्हा शो असेल तो थोडा 10-15 मिनिटं आधी निघेन कॉलेजवरून, पण कॉलेजला वेळ देतो पूर्ण. म्हणजे पूर्ण जे ह्या जागी ते त्या जागी. ते जागी, बरोबर. ज्याचं त्याला आपली जागा देऊन त्याची. हो, कारण का ते पण तेवढंच महत्वाचं आहे. कारण की कसं एक गोष्ट नाही बोलत दुसरी काम करायला. बरोबर. तर आता हे झालं आपलं तू ऍज अ ड्रमर म्हणून. तर आज आता आम्हाला हे माहिती की तू व्लॉग पण करतोस. तर तुला ती कल्पना कधी आली की आपल्याला व्लॉग करायची? कल्पना म्हणजे असं तर माझं म्हणशील तर मला ऍक्च्युली ही गोष्ट आवडतच नव्हती, ब्लॉगिंग वगैरे. म्हणजे मी कधी विचारच केला नव्हता की मी पण ब्लॉगिंग वगैरे करेन. रील्स टाकायचो फक्त आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला. तर बऱ्याच लोकांची मग फॅन फॉलोइंग थोडी वाढायला लागली. मग लोक कमेंट करायचे अरे दादा ब्लॉग बनव ना. तेव्हा ट्रेंडिंगला होता ब्लॉग बनव. तर मग लोक बोलायची ब्लॉग बनव. तर मग म्हटलं ठीक आहे. 2-3 वर्षापूर्वी एकदा ट्राय केला ब्लॉग वगैरे बनवूया म्हटलं. मग लोकांना आवडायला लागलं, व्ह्यूज वगैरे चांगले यायला लागले. म्हटलं आपण ठीक आहे याच्यावर कंटिन्यू करूया. जितकं आपल्याला पोहोचवता येईल पुढे तर तो आपण प्रयत्न करू. तर मग तुला असं वाटतं की व्लॉग म्हणून तू जरा जास्त फेमस झालास? वाटतं. हो, त्यांनी खूप मोठा इम्पॅक्ट टाकला. हो, इम्पॅक्ट चांगला आला लोकांचं. म्हणजे जो आपण जे काय बँजोवाले करतात, म्हणजे बँजोवाला म्हणल्यावर लोकांना वाटतं की काय म्हणजे सोपं काम आहे. आम्ही दिवसभर तिकडे इन्स्ट्रुमेंट ट्युनिंग करत असतो किंवा काय त्याचा मेंटेनन्स करत असतो, ते लोकांना दिसत नाही. आम्ही आज संध्याकाळी जर वाजवायचं असेल तर आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून तिकडे हजर असतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट मी छोट्या छोट्या गोष्टी डिटेलमध्ये ब्लॉग मध्ये दाखवतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं लोकांना जास्त बघायला ते आवडतं. म्हणजे बिहाइंड द सीन्स. येस. जे शोच्या पहिले काय ते बघायला जास्त आवडतं. आणि जेव्हा तू पहिला तुझा ब्लॉग टाकलास आणि त्याला चांगला रिस्पॉन्स आला तेव्हा कसं वाटलं की नाही, मी विचारच केला नव्हता रे. मला वाटलंच नव्हतं एवढे व्ह्यूज वगैरे कधी बघितलेच नव्हते. म्हणजे एवढं पण आपले पण व्हिडिओज वगैरे मला युट्यूबवर व्हिडिओ टाकायची आवड होती. मी एडिटिंग वगैरे करायचो, गणपती वगैरेचे व्हिडिओ बनवायचो आणि एडिट करून चॅनलला टाकायचो. माझ्या चॅनलला एक व्हिडिओ आहे सगळ्यात आधी मी लॉकडाऊन मध्ये टाकलेला लालबागच्या राजाचा. त्याला काय एवढे व्ह्यूज वगैरे यायचे नाही, 100-200 व्ह्यूज यायचे. कोण बघणार आहे? ठीक आहे. पण असं की म्हणजे व्लॉगिंग तुझ्या म्हणजे काय बोलतात लाईफ चेंजिंग. येस. आणि त्याला अजून थोडं इंटरेस्टिंग करण्यासाठी मी तुझ्या चॅनलच्या थ्रूच सांगतो. जसं आपण इंस्टाग्रामचा 365 डेजचा चॅलेंज केलाय, तसं आपण जानेवारी पासून 365 डेज रोज डेली व्लॉगिंगचा पण चॅलेंज सुरू करतोय. तर येस, ही गोष्ट साहिल माडिकनी या पॉडकास्ट मध्ये अनाऊन्स केली की जानेवारी पासून दिवसाला एक व्लॉग आहे. हो, रोज व्लॉग येणार आहे न चुकता. टायमिंग तुम्हाला लवकरच कळेल.
आणि आता तू सांगितलेस या गोष्टीबद्दल पुढे रिव्हील कर, म्हणजे नक्की काय असणार, कशाबद्दल ब्लॉग असणार आहे? ब्लॉग असणार आहे. जसं तुला माहिती आहे माझ्या घरी पण सेवा आहे. सेवेबद्दल असेल किंवा घरात काय काय होत आहे. मी प्लस ट्रॅव्हलिंग थोडीफार करतो कॉलेज मधला. आपल्या शोचा तर चालूच असणार आहे. दिवसभरात काय काय होतं आणि अजून शोधू आपण काय काय नवीन कंटेंट भेटतोय. तू ह्या गोष्टीमध्ये विचार केला की कधी कॉलेज कसं मॅनेज करणार आणि डेलीचे शूट्स आणि डेलीची एडिटिंग कसे अरेंज करणार? नाही, मी ठरवलंय म्हणजे थोडाफार एवढी म्हणजे जसं आता एडिटिंग करतोय तशी प्रॉपर एडिटिंग करतोय. सिनेमॅटिक व्ह्यूज वगैरे घेऊन तशी तर नाही जमणार, पण तासभर रोज एडिटिंग साठी काढेन आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ब्लॉग येईल. तर आम्ही एक्साइटेड त्या ब्लॉगसाठी. आम्ही जानेवारीपासून आम्ही नक्की फॉलो करू डेली साहिल माडिकचा ब्लॉग येतोय का नाही आजचा. आणि ऑल द बेस्ट, तू एवढे चांगले हे केले. हे 365 डेजचं चॅलेंज होतं इंस्टाग्रामवरचं, ते सक्सेसफुली तू केलेस ह्या गोष्टी. तसं तू एक नवीन हे केलेस की संकल्पना केलीस की आता ब्लॉगचं करायचंय, तर त्याला तुला ऑल द बेस्ट. धन्यवाद. आणि आमच्याकडून काय मदत लागली दरकास्ट फॅमिली कडून तर आम्ही नक्की हेल्प करू त्या गोष्टीमध्ये. नक्कीच नक्कीच. आणि जसं तू बोललास की तू घरच्या घरी सेवा असते. लालबाग, आता आपण जसं एक म्हणजे लालबागचं नाव आलं, लालबाग परत सगळ्यांच्या पुढे डोळ्यापुढे काय गणपती गणेश उत्सव. बरोबर. तर तो त्याचा फॅन तू आहेस, कारण की मी तुझे सगळे व्लॉग्स बघितले, सगळे ती चॅलेंज बघितले, त्यामध्ये तू जे गणपतीमध्ये तू व्हिडिओ टाकलेस, तू इव्हन सेवेमध्ये पण होतास, ते मी बघितलं. पण त्याच्या व्यतिरिक्त तुझं कृष्णदादावर खूप प्रेम आहे, ते बघितलं मी तुझे, ते पण मी बघत असतो कंटिन्युअसली. तर त्याबद्दल काय सांग, ते कशी निर्माण झालं? तू जशी बोलतो की सेवा, मला त्या गोष्टीवर जरा जास्त इलॉबरेट करून सांग की नक्की सेवा म्हणजे असते काय? सेवा म्हणजे आपल्या घरी जो विग्रह असतो, मूर्ती म्हणायचं नाही आपण, पहिली गोष्ट. माझे गुरुजी आहेत श्री इंद्रेश उपाध्याय, तू त्यांचे व्हिडिओ वगैरे बघितले असतील, रील्सला वगैरे आपल्याला येत असतात. त्यांच्याकडूनच मला हे समजलंय की तुझ्या घरी जो विग्रह असतो त्याची तू सेवा दिवस रात्र करत असतोस. आता थोडक्यात तुझ्या म्हणजे पॉडकास्टच्या थ्रूच सांगतो, जर तुझ्या घरात ते वातावरण निर्माण होत आहे, म्हणजे तुला असं घरात आल्यालाच वाटलं पाहिजे की आपण भाडीने राहतो, त्यांचं घर आहे. येस, मग आपली तशीच सेवा होते. 2-3 वर्षापूर्वी एक लाईफ मध्ये छोटासा इन्सिडेंट झाला होता की माझी आई आजारी होती भरपूर. तर तेव्हा मी सेवा वगैरे सुरू केली होती. त्याच्यानंतर सेवा वगैरे सुरू केली होती. घरातच माझे होते छोटे श्रीकृष्ण. तर मला पण मग थोडं थोडं भक्ती उतरल्यानंतर वाटायचं, यार यांचे का डोळे नाहीत, यांचे का डोळे वगैरे नाहीत, मी कायला असं नवीन नवीन पोशाख वगैरे का तयार. मग त्याच्यानंतर थोडीफार सेवा सुरू केली. मग त्याच्या इच्छेने पण व्हायला लागलं. आणि आता तू दिवाळीनंतर मी तुला हमखास सांगेन की एकदा दर्शनाला ये घरी. आता घरी काम चालूच आहे आणि आता थीम अशी ठेवली की तुला घरात आल्यानंतरच वाटेल की वृंदावन मध्ये तू आलायस. ओके, तर म्हणजे असं येस. तर सेवेमध्ये असतं सकाळी भोग लावणं, जसं आपलं म्हणजे डेलीचं रुटीन असतं, आपण जसं खातो त्याचप्रमाणे त्यालाही लागतं खायला. म्हणजे एका बाळाप्रमाणे मी त्याला जपतो. आणि त्याच्यानंतर त्याच्याकडून पण तो रिस्पॉन्स मिळतो मला. ओके, तर आम्ही जसं तू बोललोस की दिवाळीनंतर येऊन भेट देऊन आम्ही आमची टीम नक्की येऊन भेट देऊन जाईल, नक्की बघीन, आम्हाला आवडेल तिथे यायला. नक्की या. तर जसं तू एक सेवा करतो, मी तुझ्या व्हिडिओज मध्ये पण बघितलं, म्हणजे ते बघून पण छान वाटतो की एवढ्या ऍज अ मुलाप्रमाणे तू सेवा करतोयस त्या गोष्टीची. चांगलं आहे ते, म्हणजे एक आध्यात्मिक वाटेने आपण जातोय, ते एक चांगली गोष्ट आहे. आणि जसं तू बोललो असतो, मग त्याच्यामध्ये अजून सेवेमध्ये आपण काय करू शकतो? म्हणजे बेसिकली सेवेमध्ये तू सेवा सुरू करण्याच्या आधी तू एक विचार करू शकतोस, मी जर त्या सिंहासनावर बसलो तर तुला काय काय कम्फर्ट झोन लागेल. म्हणजे तुला या हाताखाली उशी लागेल, या हाताखाली उशी लागेल. तू पूर्ण दिवस तुला 24 तास बसायचं, तू कसा बसशील? आपण देवाकडे जाऊन देवाला काय मागतो, देवा यार माझ्या आयुष्यात हे चालू. पण देवाला आपण कधी विचारतो का तू दिवसभर असाच उभा आहेस, तू दिवसभर असंच उभा आहेस, तुला हात नाही दुखत का? तर त्याच कम्फर्ट झोनचा विचार करून जेव्हा तू त्याला एखादी गोष्ट सांगतोस किंवा एखादी गोष्ट त्याच्यासाठी करतोस. प्रेमानंद महाराज जी आमचे म्हणतात वृंदावनचे की वडील आहेत, वडिलांनी मुलांना खायला आणलं आणि एखादा मुलगा तेच तो वडिलांनी आणलेला खाऊ त्यांच्या तोंडाशी घेऊन जातो, तेव्हा वडिलांना किती बरं वाटतं. त्याचप्रमाणे असते. म्हणजे असं बोलायचं की आपण आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं, की आपण जर त्या ठिकाणी असतो तर आपल्याला काय काय गोष्टी लागल्या असत्या, आपल्याला काय काय करायला पाहिजे होतं, आपण काय काय केलं पाहिजे, तसं हे करायचं. ते खूप चांगली संकल्पना आहे. तू जे बोलतोयस ते मला नक्कीच बघायला आवडेल ते. पण जी सेवेची म्हणजे काय कल्पना कुठे आली, कधी आली आणि कशी आली जरूर की सेवा केली पाहिजे आपण? जसं मी तुला सांगितलं, माझे गुरुजी आहेत, त्यांच्याकडची सेवा बघून मला कल्पना आली, म्हणजे आपण का नाही अशी सेवा करू शकत आहे. मग
तुला एक आता तुझ्या थ्रू छोटासा इन्सिडेन्स पण सांगतो की जेव्हा मी नवीन नवीन सेवा सुरू केली होती, त्याला लीला म्हणू शकतो आपण, आमच्याकडे लीला म्हणतात. ठाकूरजी लीला करते म्हणजे ते आपल्यासोबत खेळतात, लीला करतात. तर जेव्हा नवीन नवीन सेवा सुरू केली होती, माझे गुरुजी नुकतेच मुंबईला आले होते ठाण्याला. तर मी जेव्हा अत्तरची मालिश होते आमच्याकडे, सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे झाली लालाची की तेव्हा एकदा अत्तरची मालिश होते, 30 ते 40 मिनिटं तेव्हा, आणि संध्याकाळी रात्री झोपायच्या आधी 30 ते 40 मिनिटं अत्तरची सेवा होते, तर मालिश होते. तर तेव्हा मी गुरुजींना सांगितलं होतं की गुरुजी, मी जेव्हा जेव्हा अत्तरची मालिश करतो तेव्हा माझ्या अंगावर काटा येतो आणि अजून पण तो येतो. तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ते साक्षात आहेत, फक्त तू सांगू नकोस कोणाला आणि अशी सेवा चालू राहू दे. त्यानंतर पण बरेच अनुभव येत गेले. मग जसे जसे अनुभव येत गेले की मग त्याच्यानंतर तुझ्या मनात येत जातं की मी काय केलं पाहिजे, त्यांनी खुश राहतील. ओके. मग म्हणजे काय बोलत, तुला त्याचा अनुभव भेटला त्या गोष्टींचा की आहेत ती, आता माझा अंगावर काटा आला हे ऐकून. त्याच एक चांगली गोष्ट करतोय तू, लल्लाची सेवा करतोय. आता हे झालं आपलं सेवेबद्दल. त्या सेवेबद्दल तुला अजून काय बोलायचं, अजून काय ऑडियन्स सोबत शेअर करायचं, कुठल्या गोष्टी, कुठल्या किस्सा काही शेअर करायचा? किस्सा तर मी आता म्हणजे असं सांगायला परमिशन तर नाही, आता एक लेटेस्ट सांगितला होता लास्टच्या पॉडकास्ट मध्ये, तोच मी सांगतो परत तुझ्या ऑडियन्सला. फुलेरा दूज म्हणून एक उत्सव असतो फेब्रुवारीमध्ये, राधाकृष्ण यांचा विवाह झाला होता त्या दिवशी भांडीरवन मध्ये. तर त्या दिवशी होळीची पहिली गाठ बांधली जाते, म्हणजे पहिला फेट बांधला जातो गुलालाचा, तो कमरेला बांधला जातो. तर त्या दिवशी लग्नाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. आणि मम्मी त्या दिवशी गावी गेली होती, इकडे उत्सव वगैरे छान केला. माझ्या घरी पण राधाकृष्णांचा फोटो आहे आणि त्याच्यासमोर लालाचं सिंहासन वगैरे मांडून एकदम मस्त छान सेवा वगैरे केली होती. आणि त्याच्यानंतर रात्री झोपलो वगैरे, त्यांचं शयन वगैरे केलं आणि पिक्चर बघत होतो टीव्हीवर. तर 2-3 तर तिथेच वाजले. मग म्हटलं राहू दे आता, काय सकाळची मंगळारती म्हणजे सकाळची पहिली आरती करून सेवा वगैरे करून नंतरच झोपतो. 4 वाजले, 4 वाजता गॅसवर पाणी ठेवलं आंघोळ करेन म्हणून, आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासासाठी झोप लागली. आणि शयन भोग मध्ये गुलाबजाम ठेवला होता, माझ्या लालाला गुलाबजाम भरपूर आवडतो, तर पाणी आणि गुलाबजाम ठेवला होता. तर नंतर 4 ते 4:30च्या दरम्यान अर्धा तासच माझी झोप लागली, मी घरात एकटाच होतो. आणि त्याच्यानंतर 4:30ला आंघोळ वगैरे केली मी, तोपर्यंत लक्ष दिलं नव्हतं तिकडे काय. जाऊन आंघोळ वगैरे केली, पूर्ण अपरस मध्ये आलो, धोतर वगैरे नेसलं आणि त्याच्यानंतर बघतो तर तो एक गुलाबजाम अर्धा खाल्ला होता. ही देवाचीच लीला. येस, म्हणजे तू केलं नाहीस तरी त्यांनी येऊन खाऊन गेला स्वतः. म्हणजे असे किस्से ऐकले असे बरेच, म्हणजे बरेच अनुभव आहेत. आता असं व्हायला लागलंय की म्हणजे डेली जर तू त्याच्या प्रती मुलासारखा भाव मानशील तर म्हणजे तुला या लीला म्हणजे एवढा असं काय मोठा वाटणार नाही. माझा मुलगा करतोय ना, रोजच करतो, हा ठीक आहे, माझा मुलासारखा जपायचं. मग ते आतून येतात असं, म्हणजे आपण करायचं म्हणून करत नाही. तू समजतोय त्याला की माझा मुलगा आहे, माझ्या मुलाचा ही गोष्ट पाहिजे, तर मग ते आतून येतं मनापासून. मी एकदा रील्स बघितली होती की पंढरीचा विठूर आहे हा विग्रह नाहीये, तो दर्पण आहे. म्हणजे जसा तुझ्या मनात भाव असेल तसाच तो तुला दिसणार. जर तुझ्या मनात दगडाचा भाव येईल तर तुला दगडासारखाच दिसणार. आणि जर तू म्हणशील साक्षात परब्रह्मच उभे आहेत तर तो तुला सुंदरच दिसणार. हो, म्हणजे ह्या गोष्टी आपल्या मनात आहेत. येस, आपण समजायला कसं बघतो, काय बघतो त्याच्यावरती. जर आपण एकाला समजला दगडच मानतोय तर आपला दगडच दिसणार. हे जे तू सांगितलंस ते ऐकून खरंच माझ्या अंगावर काढलं, कारण की मी याच्या पहिले अशी गोष्ट कुठे ऐकली नव्हती. आणि जसं तू बोललास की तू आता लीला करतोयस देवाची, सेवा करतोयस, तर त्यानंतर तुला म्हणजे चालू केल्यानंतरची आयुष्यात काय विघ्न आले का, आणि कसे, म्हणजे तो प्रवास कसा वाटला तुला? आयुष्यात विघ्न आले म्हणजे विघ्न तर अशी काय म्हणजे अनुभवच होत नाही, आणि जे येतात ते म्हणजे वाटतं नाही आपल्या पाठीशी कोणतरी लाला आहे ना, बघून घे, एवढंच वाटतं. म्हणजे बाकी म्हणजे असं वाटतच नाही की एवढं मोठं टेन्शन जसं आधी वाटायचं, अरे हे आहे, हे होणार आहे. म्हणजे लोकांना जसं असतं की माझ्या आयुष्यात हे झालं, काही जरी झालं तरी कृष्ण भक्त सुखीच असतो कोणत्या पण. येस, तो आपली वाट शोधून देतो. येस, त्यातला अनुभव आले त्या गोष्टीचे खूप सारे. तरी ऐकून आम्हाला चांगलं वाटलं आणि आमच्या ऑडियन्सला पण ही गोष्ट चांगली वाटेल की एक तू असे किस्से शेअर केलेस जे कोणी असं ऑन कॅमेरे बोलत नाही. हो, या असं बोललं तरी त्याचं लोक, माझ्या मम्मीने या किस्सा भरपूर फेमस केला म्हणून मी सांगितलं. आणि आता जसं तू बोलतोय की घर रिनोव्हेट करताय तुमचं, तर आम्ही नक्की आम्ही भेट देऊन जाऊ घरी येऊन. तर आता जसं तू बोललास पहिले की राधा आणि कृष्णाचा हे विवाह उत्सव होतो, तर अशी पण मान्यता आहे की त्यांचा विवाह झाला नव्हता. मग हा उत्सव कसा काय?
बेसिकली थोडक्यात सांगायला झालं तर श्रीकृष्ण आणि राधाराणी पहिली गोष्ट तर वेगळे नाहीच आहेत. बाहेरच्या दुनियेमध्ये गणित असतं 2, 1 आणि 1 2. हा. आमच्या दुनियेत गणित आहे 1 आणि 1 1च. एकच. तर आल्हाद आणि शक्ती असं म्हणतात, म्हणजे जेव्हा आपल्याला एकदम आनंद होतो, एकदम आपल्या मनात उमंग येतो, तेव्हा ते रूप निर्माण झालेलं आहे श्रीमती राधाराणींचं. समुद्र मंथनाच्या वेळी भगवानांनी जेव्हा मोहिनी अवतार घेतला तेव्हा सगळ्यांना असं वाटलं की आपली अशी सुंदर पत्नी असावी. मोहिनी अवतार जसा विष्णू भगवानांचा झाला तेव्हा सगळ्यांना असं वाटलं की आपली अशी सुंदर पत्नी असावी किंवा प्रियसी असावी. तेव्हा एकमेव सूर्यदेवांना असं वाटलं की आपली अशी पुत्री असावी. तर भगवंतांना श्रीकृष्ण अवतार घ्यायचाच होता. तर तेव्हा त्यांच्या मनात पण आलं की यांना पण पुत्रीचं सुख आपण देऊया. आणि तेव्हा श्रीकृष्ण आरशासमोर बसले. तेव्हा त्यांनी स्वतःला मांग भरली, टिकली लावली, लालिमा लावली, कानात घातलं. तेव्हा जे रूप आरशात निर्माण झालं ते म्हणजे राधाराणी. म्हणजे दोघं वेगळे नाहीयेत. आणि एका कमळाच्या पाकळीवर बरसाना धाम मध्ये श्रीमती राधाराणींचा जन्म झाला. सूर्यदेवांचा वृषभानु बाबा म्हणून जन्म झाला. आणि त्याच्यानंतर ही सर्व लीला झाली. आणि भांडीरवन म्हणून वृंदावन मध्ये एक स्थळ आहे, वृंदावनच्या पासून 10 ते 15 किलोमीटर लांब आहे. जे लोक त्यावेळी त्या विवाहाला, राधाकृष्णांच्या विवाहाला तेव्हा उपस्थित होते त्यावेळेला, तेच लोक तिकडे जाऊ शकतात अशी त्या जागेची मान्यता आहे. तू कितीही प्रयत्न कर, तू तिकडे पोहोचू नाही शकत. आणि जगभरातलं एकमेव असं मंदिर आहे की ज्याच्यामध्ये श्रीकृष्ण राधाराणींची मांग भरतायत. ब्रह्माजींनी लावला होता विवाह. भगवंत जेव्हा 7 वर्षाचे होते तेव्हा राधाराणींनी त्यांना आपल्या वयाचं बनवून घेतलं आणि ब्रह्माजींनी भांडीरवन मध्ये विवाह लावून दिला होता. मग तू तिकडे गेलायस कधी? येस, जाऊन आलोय. म्हणजे तू होतास तेव्हा? माझं दर्शन झालंय. नक्कीच कुठल्या तरी मुंगी वगैरेच्या रूपामध्ये असेल पण असं नाही. हो, नक्की असेल. ही एक मला नवीन गोष्ट माहिती पडली, कारण की आता आपण जसं पहिल्यापासून पुराणी कथा ऐकतो ते आपल्याला असंच म्हणते की राधा वेगळे, कृष्ण. पहिली गोष्ट आहे, सिरियल वाल्यांनी भरपूर मिसलीड केलं. येस. आणि आपला काही ना काहीतरी संबंध असल्याशिवाय आपण देवाची या जन्मात भक्ती करूच शकत नाही. माझं मागच्या जन्मात असं गुरुजी पण म्हणतात, मीराबाईंनी पण स्वतः सांगितलंय की मागच्या जन्मात आपला कोणता ना कोणता तरी संबंध असल्याशिवाय आपण देवाला एवढं डोक्यावर बसून घेत नाही. कारण की असं मी खूप जण ऐकलं, एक अशी पण कम्युनिटी आहे जे बोलतात की देव नाही, आपले ते मनाचे खेळ आहेत, आपण दगडाला पुजतोय. ते अशी पण मान्यता आहे. पण तुला आता लाईफ मध्ये एवढे काही अनुभव आले, जसे तू कृष्णालाची सेवा करतोय, तुला एवढे अनुभव आले, तू बोलास की गुलाबजामुन चाला, नंतरला परत अजून पण खूप किस्से आले तुला, तर त्याच्यावरून तुला त्या लोकांना काय बोलायचं जे बोलतात की अशा लोकांना आमचे प्रेमानंद महाराज छान उत्तर देतात. ते म्हणतात, कोई पूछेगा तुमसे रसगुल्ला कितना मीठा है, तुम कहोगे मीठा है, बहुत अच्छा है. एक बार और पूछेगा कितना मीठा है, बहुत अच्छा है. तीसरी बार पूछेगा तो बोलना बहुत मीठा है, एक बार खा के दे. मग त्यांना मी हेच सांगेन, एकदा उतरून तर बघा याच्यात. माझा पण एवढा म्हणजे देवावर विश्वास होता नाही, अशातली गोष्ट नाही. पण जसं जसं लाईफ मध्ये माझ्या हे सगळं होत चाललंय तेव्हा मला असं वाटतं की नाही भाई, हा आपल्या लाईफ मध्ये आहे ना, सगळं व्यवस्थित आहे आणि हा आपल्या लाईफ मध्ये राहील. आपण कोणती अशी गोष्ट नाही करायला पाहिजे ज्याच्यावरून आपल्यावर रुसेल, रागवेल. म्हणजे हा पॉडकास्ट ऐकून तरी लोकांना ही गोष्टी कळेल की ऍक्च्युअल मध्ये आहेत म्हणून. येस, जर तुम्हाला वाटतच असेल की नाही असते, याच्यामध्ये काय नसतं, सगळं खोटं असतं, तर एकदा तुम्ही उतरून तर बघा. जसं आणि श्रीकृष्ण असे देव आहेत की म्हणजे लगेच तुला म्हणजे रडून पण देणार नाही, रडून पण देणार. म्हणजे कसं की खूप लोकांची मान्यता, जसं तू पहिला पण बोलस, आपण जसं बघतो तसं आपल्याला दिसतं. आपण त्या दगडच बघतो, दगडच दिसणार. तर आपण त्या भक्तिभावाने बघतोय की आपला देव आहे, देव दिसतोय, तर मग त्यांना आपल्याला तिथे देवच दिसतो. माझं हेच म्हणणं सगळ्यांना की ऑडियन्सला की जे कोणी बोलतंय तुम्हाला की देव नाहीये, एकदा त्या भक्तीत उतरून बघा, एकदा देवाची सेवा करा, भक्ती करा. जशी साहिलनी पण केली, साहिलनी पण जशी कृष्णाची सेवा केली, साहिलला अनुभव आले त्या गोष्टी. तुम्ही करा, तुम्ही सेवा करा, तुम्ही ऍज अ स्वतःच्या बापासारखं ट्रीट करा, की स्वतःला तिथे ठेवून बघा, स्वतःच्या पोरासारखं ट्रीट करा. हो, आपल्या म्हणजे हिंदू धर्मामध्ये म्हणतातच, बऱ्याच मी कथांमध्ये पण ऐकलंय की पहिली गोष्ट एक नातं बनवा. तुम्हाला उद्या कोणी पण जरी विचारलं हा तुमचा कोण आहे, तुझ्या डोक्यात पटकन क्लिक झालं पाहिजे की हा माझा भाऊ आहे, हा माझा पिता आहे, हा माझी आई आहे, हा माझा लाला आहे, हा माझा सखा आहे. पटकन तुमच्या तोंडात, म्हणजे तुम्हाला वेळ नाही लागला पाहिजे. जर तो तुझ्या घरात विराजमान आहे तर तो दैवी रूपात नाहीये. आता मी बऱ्याच लोकांना सांगतो, मला बरेच लोक म्हणतात की तुझा देव आम्हाला काय देणार की नाही. मी त्यांना म्हणजे बऱ्याच लोकांना पण मी सांगितलं की त्याच्याकडे काय मागू नका. तुमचे मागणारे देव तुमच्या मंदिरात राहू दे. ये देनेवाला नाही, ये लेनेवाला ठाकूर आहे. कसं आहे की देवाला तेव्हाच आठवतात जेव्हा काहीतरी पाहिजे असेल. येस, हो.
आणि आजकाल तो बाजार बनलाय की माझी गोष्ट पूर्ण कर, मी तुला हे देतो, हो. मी तुला सोन्याचा हार देतो, मी हो. तुला पैसे चढवतो, मी तुला पैशाचा हार चढवतो. तेच झालंय खूप, की जसे नवस आपण बोलतो की नवसाला पावणारा नवस. तर मग कधी मंदिरात जाते तर नुसतं त्याच्यासाठी काहीतरी सेवा करा की तू आहे सोबत, तर हे होते. कारण की आता लोकांचे एक आले की देवळात तेव्हा जातात की जेव्हा काहीतरी पाहिजे, जेव्हा कुठल्या अडचणी झाल्या, काहीतरी प्रॉब्लेम आहे तेव्हाच जायचं देवळात की Yes. हात जोडायचे की नाही माझ्या आयुष्यात हे प्रॉब्लेम आहे, मला हे का. तर डेली बेसिसवर जावा. तर असं नाही की तुम्ही तेव्हाच गेले की तुम्हाला तेव्हाच देव पावेल. हो. त्याची सेवा करा तुम्हाला नंतर ऐकायचं असं तुम्ही सेवा करत राहिला तुम्हाला मागायची पण गरज पडणार नाही त्या गोष्टी. आणि असं पण मी ऐकलंय एका कथेमध्ये की जर तू रोज मंदिरात जातोयस, तू फक्त भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचं दर्शन कर, 10 ते 15 दिवसात ते स्वतः तुझ्या स्वप्नात येऊन तुला चेहरा बघ माझा म्हणून सांगते. ह्या गोष्टी नक्कीच ट्राय कर. मी ट्राय करीन आता की नक्कीच देवाचे कर. चरण फक्त चरण बघ, हा. चेहरा बघू नकोस, कमरेच्या खालचा भाग बघ. 10 ते 15 दिवसात तुला स्वतःला अनुभव येईल. मला कॉल करून Yes, सांग. नक्की मी पण ट्राय करेन, तुम्ही पण ट्राय करा ह्या गोष्टी जसं साहिलने बोललाय. येस, आणि तुम्हाला जर तो अनुभव झाला तर पॉडकास्टच्या खाली कमेंट करा. फक्त नक्की थोडी मर्यादा पाया. येस, अशा नाही की 15 दिवस मग थोडा टाइम लागेल पण होईल. होईल, नक्की होईल. थोडा सबर ठेवा त्या गोष्टी. हो. मग ह्या झाल्या कृष्णाच्या गोष्टी. तू अशा काही गोष्टी सांगितल्यास, कारण की आता मी पण देवाची जेव्हा पूजा करायचो तेव्हा आता आमच्या घरी पण गणपती बसतात आणि मी पण देवाला मानतो खूप गोष्टीमध्ये. माझा लालबागचा राजा सिद्धिविनायक, आमचं काय असेल ते महिन्यातून एकदा तरी सिद्धिविनायकला जाणं असतं. किती गर्दी असो लालबागच्या राजाला जाऊन एकदा तरी मुखदर्शन कमाने पण मुखदर्शन असतं आमचं. ते गोष्टी असं. आणि ह्यावेळी तर असं झालं की ऑफिसमध्ये आरती चालू होती. तुला आता जसं तू गोष्टी सांगितलं तसं मला काही गोष्टी अनुभवल्या, तर मी त्या गोष्टी तुला सांगतो आता. मग सीन कसा झाला तर मग लालबागच्या राजाला मी खूप मानतो, माझं सर्वस्व दैवत म्हणजे लालबागचा राजा. मी पण नक्कीच. तर नंतरला असं झालं की आमच्या ऑफिसमध्ये दररोज गणेशोत्सवाची सकाळी आरती व्हायची, तर आम्ही आरतीला जायचो, हे करायचो. जेव्हा पण आरती चालायची तेव्हा राजाचा चेहरा माझ्या समोर यायचा आरती प्रत्येक दिवशी. आणि शेवटची आरती होती तेव्हा विसर्जन होतं राजाचं. तेव्हा मला काय माहित नाही कुठनं जेव्हा आरती चालू होती कंटिन्यू राजा समोर येत होता राजाचा. आणि आमचं ऑफिस तेव्हा आय गेस फुल डे ऑफिस होतं आम्हाला. तेव्हा 6:30ला सुट्टं आमचं ऑफिस, 6ला सुट्टं. तर नंतरला मला काय माहित नाही, सकाळपासून ते चालू होतं की नाही राजाला भेटायला जायचं, काय करून राजाला भेटायला जायचंय. तर असं झालं तर काय कुठे जाणं माहित नाही की आम्हाला त्याविषयी लवकर सोडलं ऑफिसमधनं. आणि असं बघायला गेलं तर 6 वाजता राजा खूप पुढे निघून जातो. पण यावेळी लकीली मी जस्ट ऑफिसमधून सुटलो, मी ते त्यांचं लाईव्ह चालू असतं ते बघितलं तर राजा लालबागमध्येच होता. आणि मी त्यावेळी जेव्हा पोहोचलो तिकडे, मी जस्ट त्या ब्रिजवरनं वरती आलो चिंचपोकळीच्या इथे, तर राजा समोरच दिसला मला. आणि माझी अशी खूप वर्षापासून इच्छा होती की राजाचे चरण स्पर्श करायचे मला, पण माझं ते अजूनपर्यंत कधी झालं नाही. मी एवढ्या वर्ष गेलो राजाला, खूप गेलो मी राजाला, म्हणजे प्रत्येक वर्षी जायचो मी राजाला. मागच्या वर्षी पण मी गेलतो विसर्जनाच्या वेळी बायका राजा भेटायला, पण मला चरण स्पर्श झाले नाही. मी जवळून बघितलं पण चरण स्पर्श झाले नाही. तर मग यावेळी अशी इच्छा होती की चरण स्पर्श करायचे मला, पण लकीली ते पण झालं नाही, कारण की बिझी शेड्यूल्स ऑफिस म्हणून मग ते पण आम्हाला चरण स्पर्शला जाता आलं नाही. पण ते शेवटच्या दिवशी जेव्हा आरतीला आम्ही होतो तेव्हा मला अशी मातून फिलिंग होती की राजा बोलवतोय मला, जायचंय काय पण करून. त्यांनी बोलवल्याशिवाय तू तिथपर्यंत पोहोचलाच नाही. आणि हे वाक्य माझ्या एका मॅडमने मला जस्ट जाण्याच्या पहिले बोलली होती, कारण की आमचं ऑफिसमध्ये चालू होतं, मी सगळ्यांना बोलतो की आपल्या राजाला जायचंय विसर्जन, चला जाऊ राजाला भेटायला. तर सगळे काय बोलले गर्दी असते हे, कारण की तुला माहिती आहे विसर्जनाला गर्दी कशी असते लालबागच्या राजाला. तर सगळ्यांचं हेच कारण होतं की लालबागच्या राजाला गर्दी असते, नाही जायचं आम्हाला. तर जस्ट मॅडम मला बोलली की जर राजाने तुला बोलवलंय, जर राजाच्या मनात इच्छा आहे तुला, तर राजा तुला तिकडे स्वतः घेऊन जा. नक्की बोलवणार. आणि मला काय माहित नाही, मी एकटाच निघून गेलो, माझ्यासोबत कोण नव्हतं काय नव्हतं, मी एकटाच गेलो राजाला दर्शन करायला. मी आलो आणि राजा मला समोरच भेटला पहिल्यांदा, एवढं की 6 वाजता मी राजा तिकडेच आहे, 5-6 वाजता राजा तिकडेच लालबागमध्ये झालो ब्रिज चढताना. आणि मी जर जाऊन उभं राहिलो तर ते जे बॅरिकेड असतात तिकडे, जे त्यांचे कार्यकर्ते असतात, मी तिकडेच उभं राहिलो तर राजा समोर आला, माझ्या चरण स्पर्श झाले, राजाकडून फुल आलं मला, मी हात केला राजाकडून फुल भेटली मला. तर मग ती मला एक स्वतःहून अनुभवलं की राजाने मला स्वतः बोलवलं. तर मग तिथे मला गोष्ट कळली की नाही, लालबाग मध्ये प्रत्येक येणारा माणूस हा राजाच्या इच्छेशिवाय येऊ शकत नाही. आणि जसं की माहितीये की मुंबईचं आणि गणपतींचं नातं खूप वेगळं आहे. आता तू लालबाग करेस, तू लालबागमध्ये स्वतः राहतोस, तू त्या गोष्टी एवढ्या वर्ष झाला अनुभवतोस. लालबागचा गणेशोत्सव, परत चिंचपोकळी, काळा चौकी. तर मला त्या गणेशोत्सवाबद्दल सांग. गणेशोत्सव म्हणजे आमची दिवाळी आमची. म्हणजे आता थोड्याफार वर्षात असं झालं की गर्दी भरपूरच वाढली, आम्हाला घरातून खाली उतरायला पण भीती वाटते.
पण काय करणार, काही कारण असतात त्याच्यामुळे उतरायला लागतं, काम वगैरे असतं. पण ते नाही, छान वाटतं. लोक येतात आपल्या लालबाग मध्ये, पण फक्त नुकसान करू नका एवढंच, बाकी काय नाही. छान वाटतं एकदम. एवढ्या लांबून लांबून म्हणजे माझे बाबा वगैरे सांगायचे की एक वेळ असा होता म्हणजे 2000च्या आसपास, सन 2000च्या आसपास राजाचं चरण दर्शन अवघ्या 2-3 मिनिटात व्हायचं. म्हणजे लाईन वगैरे काहीच, म्हणजे जे आता तू बॅरिकेड्स वगैरे बघतो ते काहीच नसायचे. म्हणजे तिथपासून ते आता म्हणजे करोडो गर्दी रोज येते, एवढे भाविक रोज येत आहेत. म्हणजे बरं वाटतं की कुठेतरी आपल्या लालबागचं पण नाव होत आहे. एवढा गणपती म्हणजे सगळ्यांच्या नवसाला पावतोय, सगळी एवढी मानतायत. म्हणजे असं बोलतात की त्या 11 दिवस लालबाग परिसर झोपत नाही. नाही खरंच नाही झोपत. म्हणजे आमची झोप 2-3 तासाचीच फक्त, दुपारी वगैरे काय होईल ती. मी पण शोला वगैरे जातो, त्याच्यानंतर रात्रभर लालबाग मध्ये मित्र वगैरे, नाईट आउट सगळं चालूच असतं. झोप म्हणजे येतच नाही त्या दिवसांमध्ये आम्हाला म्हणशील तर. आणि कसं मुंबईचं म्हणजे गणेशोत्सव बोलला मुंबईचा की सगळ्यात पहिला नाव येतं लालबागचं. हो. लालबागमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या उंच उंच मूर्त्या, इव्हन भारताच्या बाहेरून पण येतात, महाराष्ट्राच्या बाहेरून पण लोक खास राजाच्या भेटीला येतात, ते गणेशोत्सव अनुभवाला येतात. तू तेवढा जवळ नसतोस, तू सेवा करायला पण असतोस. तू आता मी जसं तुझी रील पण बघितली यावर्षी, तू स्टोरीज टाकायचा, रील्स टाकायचा, तू राजाच्या सेवेला असतोस, राजाच्या मंडळात असतोस. तर ती फिलिंग कशी की आपण राजाची सेवा करतोय एवढं जाऊन? कारण की फिलिंग एकदम भारी. हो, फिलिंग एकदम भारी असते, कारण का एवढी लाखो करोडो लोक येतात, त्यांच्यामधून आपण त्याच्या जास्त जवळचे आहे, हे म्हणजे वेगळ्याच फिलिंग असते ती. तेच, कारण की कसं राजाचं दर्शन राजाला बघायला लोक तरसतात, भेटत नाही, आणि आपण राजाच्या बाजूला उभून सेवा करतोय, ती फिलिंग एक वेगळी असते खूप. म्हणजे कसं बोलतात, एक सॅटिस्फॅक्शन, सुकून असतो त्या गोष्टी. नक्कीच सुकून असतो. जसं की आता, आणि मी एक गोष्ट अनुभवली, जसे की आता मी पहिलं पण खूप वेळा गेलो राजाच्याला, तर बाहेरची जी लाईन असते त्याच्यात काय वाटत नाही. पण मी माझा पर्सनल तुला सांगतो, राजाचं आणि माझं, की बाहेरची लाईन मध्ये असं एकदम गर्दी असते. तुला गर्दी माहिती राजाची किती असते लाईन मध्ये, मुखदर्शनच्या लाईन मध्ये, तर बाहेर कंटाळतो आम्ही लाईन मध्ये. पण जसं त्या लाईन मधून आम्ही लेन मध्ये गल्लीत गेलो की मला आजूबाजूचं काय कळत नाही, फक्त मी नाही येणार आहे. म्हणजे जो खरा भक्त, प्रत्येक भक्त श्रद्धेने येतो, त्याची हीच अवस्था असते की कधी एकदा गणपतीला बघतोय. म्हणजे मी अनुभवली ती गोष्ट की मी जसं मला राजा दिसतो, असं गल्लीत आपण जातो आणि साईडून थोडा असा राजा दिसतो. पहिला राजाचा मी अनुभवलं की राजाचा हात दिसतो, असं गल्ली थोडीशी क्रॉस आहे, पण तिकडून पहिला हात दिसतो. जसा हात दिसला की मी बाजूला विसरून जातो की बाजूला कोण आहे, काय आहे, मला कळत नाही गोष्ट, की फक्त राजा आणि मी, आणि राजाचे डोळे बोलतात. त्यामध्ये काय बोलायला नको की जेव्हा आपण डोळ्यात डोळे घालून बघतो राजा जेव्हा फेस बघतो आपण, तेजच वेगळे असतं. तेजच वेगळं खूप. जागेची पवित्रता आहे, त्या लोकांनी तेवढं जपलेलं आहे. प्लस नवसाचा गणपती असल्यामुळे अजून पण पवित्रता जपलेली आहे लोकांनी. आणि किती पण बघितलं की मन भरत नाही. बस असं वाटतं की राजाला बघत राहावं. तर ते बोलू की, आणि कसं आता एवढा फेमस गणपती आहे मुंबईचा, म्हणजे भारतात अख्खा फेमस आहे, भारताच्या बाहेर पण फेमस आहे, जगभरात लालबागचा राजा कोण सगळ्यांना माहिती. तर एवढं फेमस गणपती, एवढं मोठं मंडळ आहे ते, जेवढं फेमस आहे तेवढंच त्या मंडळासोबत खूप कॉन्ट्रोवर्सी पण जुळल्या, तर तुला पण माहिती आहे त्या गोष्टी. तर मग जे लोक बोलतात, आता ह्या वर्षी तर नवीन लोकांनी काढले मागच्या वर्षीपासून की पैशावालाचा राजा, अंबानीचा राजा, बाजार कुत्ते भोके हजार. कारण की मी खूप रील्स मध्ये पण बघितलं की आता पैशावाल्यांचा देव झालाय. त्याबद्दल तुला काय बोलणं, कारण की तू आता तिकडे त्या मंडळात असतोस, जेव्हा तुम्हाला अशा कमेंट करणाऱ्या लोकांना मी एकच प्रश्न विचारेन की जर तुझ्या मंडळातला किंवा तुझ्या घरातल्या गणपतीला कोणी असा येऊन स्पॉन्सर दिला, तर तू त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट का नाही देणार? ते पण आहे. तुझ्या मंडळाच्या गणपतीला जर एखादा स्पॉन्सर येतोय, तर तुम्ही त्यांचे बॅनर लावता, तुम्ही त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देता, त्यांची भक्ती आहे, त्यांची श्रद्धा आहे, ते येत आहेत दर्शनाला, तुम्हाला काय अडचण नसायला पाहिजे. आणि त्यांचं कसं होतं म्हणणं की व्हीआयपीला सेपरेट आहे आणि पैसेवाल्यांचा गणपती, हे पहिली गोष्ट तर गणपती आहे लालबागकरांचा, कोळी लोकांचा, आणि जे तिकडचे सेवेकरी आहेत त्यांचा. म्हणजे पैसेवाल्यांचा वगैरे असं गणपतीला कोणी थोडेफार पैसे दिले किंवा डेकोरेशन केलं, हा गणपती पैसेवाल्यांचा झाला असा भाग घेतच नाही. गोष्ट ते त्यांच्या श्रद्धेने देतात. ते गणपती खरेदी करण्यासाठी किंवा मंडळ खरेदी करण्यासाठी असं त्यांचा हेतू नक्कीच नसणार आहे. आणि मंडळाकडे पण तेवढी क्षमता आहे की मंडळाने एवढी वर्ष केलेलं आहे स्वतःच्या जीवावर, मंडळाला पण कोणाची गरज नाही. नक्कीच हे कुठेतरी चुकीचं वाटतं मला. पण आपल्या मंडळात कोण एखादा स्पॉन्सर येईल तेव्हा पण आपण त्यांना हा प्रश्न विचारू का, हे त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. 2-3 वर्षात तू बघशील तर आता एकदम नाव रूपच बदलून गेलेलं आहे.
म्हणजे जे लालबागमध्ये कधी झालं नव्हतं, अख्खा गल्लीभर डेकोरेशन तर कोणी केलंच नसेल. हा एवढं मोठं भलं मोठं गेट, म्हणजे आता चिवडा गल्ली ते लालबागच्या राजाचा मेन गेट भरपूर मोठा गॅप आहे. तो जवळजवळ एक 20 ते 25 फुटाचा गॅप आहे. ते दोन्ही साईडला सेम एक 40-50 फुटाचा गेट बांधणं खूप मोठी गोष्ट आहे. ते खूप मोठं आकर्षण होतं यावर्षी. आकर्षण होतं. येस. जे गेट बांधलं तो ब्रिजच्या वरती जो गेट गेला हो ते खूप आकर्षण. यावेळी म्हणजे गोष्ट वेगळी होती. हो. पण यावर्षी जसे भव्यता होती लालबागचे, तसे तेवढे कॉन्ट्रोवर्सी पण खूप झाले देवावरती. कधी सगळे बोलतात की हा पैशावाल्यांचा देव झालाय, हा नंतरला. आणि सगळ्यात जास्त प्रश्न होतात ते कार्यकर्त्यांवरती. आता तू तिकडे काम करतोस, एका मतलब मी आता स्वतः पर्सनली मला जाणून घ्यायचं की एका कार्यकर्त्याचं मनोगत कसं आहे. जेवढं त्यांना बोलतात की हे माजरुडे, एक नवीन शब्द काढला त्यांनी की लालबागच्या राजा मंडळवाले माजरुडे आहेत, खूप माज चढला त्यांना ह्याचा. तर त्यावेळी तुझा काय म्हणणं, जसं की मी नाही म्हणत नाही, एखाद दुसरा किडा असतो, म्हणजे 5 बोटांमधली सगळीच बोटं चांगली नसतात, एखाद दुसरा असेल. पण काय होतंय, जे लोक पण तेवढ्या लोक रिस्पॉन्स करत नाहीयेत लोकांना. म्हणजे जर तुम्हाला सांगतायत पुढे जा, चांगल्या पद्धतीने पण सांगतायत ती लोक, तुम्हाला सांगतायत चांगल्या पद्धतीने पुढे जा किंवा विनंती करत असतील, लोक पण त्यांना उलट उत्तर देत आहेत. हे काय होतंय, हे सगळे चुकीचं व्हिडिओज बघण्यामुळे होत आहे. हे जे जेनझी लोक आहेत ते असे रील्स वगैरे टाकतायत की मंडळात. आता तर मी एक लेटेस्ट व्हिडिओ असा बघितला की त्याच्या गळ्यात, त्या मुलाच्या गळ्यात आयडी कार्ड आहे आणि तो माझ्या व्हिडिओवर कमेंट करतो की लालबागच्या राजाचं मंडळ असं तसं आहे. आता काय बोलतो लालबाग आतलेच म्हणजे हा, म्हणजे त्यांनी स्वतः तो, म्हणजे त्याला कोणाच्या थ्रू भेटला असेल आयडी, तो तिकडे म्हणजे 11 दिवस थांबला, ज्या गणपती बरोबर वगैरे फोटो आहे. म्हणजे अशी लोकच बदनाम करतायत. आणि खरी गोष्ट सांगायची झाली तर एरियातल्या मुलांना एवढा तुम्हाला हे करायला वेळ नाही. जर तुझ्या घरात उत्सव आहे, तुझ्या लालबागमध्ये उत्सव आहे, तर तुझ्या घरात जरी एखादा कार्यक्रम असेल तर तू चांगलाच वागणार. किती जरी म्हणजे रागिष्ट असतील किंवा काय असतील, तर तुझ्या घरात तू शांतच राहणार. म्हणजे असे की बाहेरचे लोक हा, म्हणजे आता थोडंफार असं झालेलं आहे की याच्या ओळखीवर आयडी कार्ड मिळालं, त्याच्या ओळखीवर आयडी कार्ड मिळालं, त्याच्यामुळे ते सगळं होत आहे. मग आता याचा काय मंडळावर इफेक्ट पडतो, जशा बाहेरच्या कमेंट्स? मंडळाला काही इफेक्ट पडत नाही, मंडळाला काय फरक पडत नाही. एवढ्या लोकांनी व्हिडिओ टाकल्या, हे केलं, किंवा त्या एका कोळी काकांनी पण ते टाकलं, मंडळाला काही फरक पडला नाही. मंडळाने फक्त एकच पोस्ट टाकले की ज्यांनी फेक न्यूज वगैरे पसरवलेत आणि ज्या कोळींनी तो व्हिडिओ बनवला त्यांच्यावर मंडळाने अब्रू नुकसानीचा दावा केलाय. कारण की मी असं पण बघितलं की एक कोळी बांधव कोणतरी आत येत होता, त्याला पण आत येऊन देत नव्हते, तर त्याच्यावर अशी कॉन्ट्रोवर्सी झाली की पोलिसांनी केलं की कोळ्यांचा देव आता कोळ्यांनाच आत येऊन देत नाही. मग आता कसं आलं की काय झालं की डायरेक्ट अंबानी सोबत जोडून द्यायचं. मंडळ आहे पोलिसांच्या हातात, आणि पोलिसांना पण लोड असतो रे भरपूर, नाही असं म्हणू शकत नाही. जर तुला तिकडे दिवसभर थांबायचं आहे, 11 दिवस, जेवणाचा तुझा पत्ता नसतो, जेवण पाणी व्यवस्थित नसतं, एवढी गर्दी तुला हँडल करायचे, लोक ऐकत नाहीत. महाराष्ट्र देशाभरातून लोक येतात, कोण कशा वृत्तीने येतो, काय येतो, त्यांना पण तेवढं भाग असतं. त्यांना व्यवस्थित दर्शन भेटतंय. जर तुम्ही व्हीआयपी लाईनने जाणार, तुम्हाला काहीच धक्काबुक्की नको आहे, तर हे असंच होणार. आणि ते झालंच पाहिजे. देवच तुमची परीक्षा घेतो. कारण की मी काय जण बघितले की म्हणजे मागे एवढी रांग लागली तरी तुम्ही पुढे जाऊन फोटो काढत बसता. हो, ते पाहायचे ते असं. अरे यावर्षी मी तुला किती सांगू, किती म्हणजे प्रत्येक 2 मिनिटांनी एक रील येत होती की एक जण जाऊन तिकडे फोटो काढतोय, म्हणजे मागच्याला दिलाय फोटो काढायला, आणि जोपर्यंत त्यांचा फोटो काढून होत नाही तोपर्यंत तो मुलगा पाय पकडून. त्यामुळे असं कसं झालं, मागे लोक 17-18 तास थांबलेली आहेत. मग बाउन्सर लोकांनी करायचं तर करायचं काय? मंडळाचे कार्यकर्ते जर तिकडे उभे राहिले तर मीडियावाले मंडळाच्या कार्यकर्त्यांना बदनाम करतात. बाउन्सर राहिले तर मंडळाचं, तरी पण मंडळाचं नाव खराब होते. काय बोलतात, भक्तांना पण कळलं पाहिजे ती गोष्ट की लोक कमेंट करतात पुण्याला एवढी असं नसतं तसं नसतं. पुण्याचा गणपती 365 दिवस असतो दादा. पुण्याकडे जागा आहे तेवढी. पुण्याला गणपतीला चरण स्पर्श नसतो, आणि चरण स्पर्शाचा थोडक्यात आपल्याकडे अर्थ काय, ज्या लोकांनी नवस वगैरे केलाय ते लोक चरण स्पर्शाच्या रांगेतून येतात. तुम्हाला कोणी कंपल्सरी सांगितलं नाही की तुम्ही जाऊनच, तुम्हाला तुमच्या मनात पण तेवढी इच्छा आहे ना, तेवढी तुमची श्रद्धा आणि तुमचा तेवढा थांबण्याची तुमच्या ताकद पण पाहिजे की जर मी जातोय त्या लाईनीत तर मी थांबेन. थोडासा धक्का लागल्याने मला असं वाटतं कायच होईल. मी स्वतः माझ्याकडे जेव्हा आयडी कार्ड नव्हतं, मी लहान होतो तेव्हा मी पण लाईनीतून गेलेलो आहे. आता आम्ही पण लाईनीतून गेलोय की आम्ही छोट्यापणापासून जातो. आमचं मला वाटत नाही की माझं पर्सनल एक्सपिरियन्स झाला की मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कधी काय हे केले, गैरव्यवहार केला, या माझ्या समोर पण झाला. नक्कीच
पण आता हे जेनजी लोकांनी जे केलंय रीलवर टाकणार हे फक्त स्वतःचा अकाउंट वरती नेण्यासाठी आणि मंडळाला बदनाम करण्यासाठी. कोणतंच मंडळ असं नाही की दुनियातलं कोणतं असं मंडळ नाही की जिकडे भांडणं होत नसते. थोडेफार 19-20 तर सगळीकडेच होतात. तेच मग सगळं मला वाटतं ऍट हेच गोष्ट कळली की डिफेम करायला झालं Yes. लालबागच्या राजाला. आणि या वर्षी जसं हे पण झालं आपले म्हणजे कॉन्ट्रोवर्सी मध्ये एक गोष्ट पडली की राजाचं विसर्जन लेट झालं. त्याच्या मागे तू तिथे होतास, मी तुझी रील बघितलेली त्याच्यावरती. मी तू तिकडे सकाळी होतास. नव्हतो, मी संध्याकाळी गेलो. गेला. मग बेसिक काय रिझन होतं की का त्यावर पण खूप वितर्क निघाली. जसं तूच बोललास आता की तू 6 वाजता जेव्हा पोहोचलास तेव्हा गणपती भायकायला असायचा आणि गणपती लालबाग मध्येच होता. तेच कारण आहे की यावर्षी एवढा म्हणजे राजेशाही थाटात विसर्जन सुरुवातच म्हणजे थोडाफार पाऊस वगैरे होता. गणपती 11 वाजता प्रॉपर गेटवरून निघतो. 11-12च्या दरम्यान बाहेर गेटवर गणपती असतो. यावर्षी 1-1:30 वाजला तरी गणपती गेटवरच होता आणि निघायला पण वेळ लागला. सगळंच एकदम थाटात असल्यामुळे फिरून वगैरे गणपती यायला वेळ लागेल. पुष्पवृष्टीला वगैरे सगळ्याच गोष्टींना तिकडे वेळ लागला. आणि झाली गोष्ट बाकीच्या गणपतींच्या विसर्जनाची तर बाकीची गणपती बोटीवरून गेले होते आणि राजाचा होता तराफा. आणि तराफामध्ये पण आय गेस हाय टाईडनी खूप त्याच्यामुळे होऊ शकते गडबड. काय नाही त्याच्यामुळे पण आता त्याच्यामध्ये पण असं तुम्ही जर काढाल निगेटिव्ह वे ते कसं चालेल. तिकडे पण त्यावरून पण रील आल्या खूप की त्याहून एक रील तर खूप व्हायरल झाली की पैसे आता व्हीआयपी वाले कुठे गेले, जर राजासोबत कोळी बांधवच राहिले. त्यानंतर मी आय गेस एक पॉडकास्ट बघितला. तो आय गेस कोणता मुंबई साईडचा कोणतरी मुलगा होता. त्यांनी पॉडकास्टमध्ये हे गोष्ट बोलली होती की जर समोरच्याला पोहताच येत नाही तर तो आत जाऊन काय करणार. बरोबर आहे ना. आता जे कोळी बांधवांना पोहता येते ते थांबू शकतात मग ते थांबले तिथे. आणि जर कोणाच्या जीवाला काय झालं तर कोण जबाबदार राहणार. येऊन शेवटी मंडळावरच येणार आहे ना. आणि मी पण जेवढे पण माझे जेवढे कॉन्टॅक्ट मधले आहेत त्याच्यामधला लालबागच्या राजा मंडळातले किंवा अन्य कोणता मित्र परिवार असेल सगळे बऱ्यापैकी तिकडे उपस्थित होते. आता बाकीचे जे आयडी वाले तुमचे बाहेरचे असतील त्यांचं काय मला माहित नाही. म्हणजे लालबाग मधले होते ते बऱ्यापैकी तिकडे उपलब्ध होते आणि त्यांनी जी गर्दी वगैरे पाण्यात जाऊ नये म्हणून तिकडे साख्या वगैरे लावल्या होत्या. बरेच लोक तराफ्याचे नियोजन करत होते आणि लोक दाखवतात की तराफ्यावर झोपलेत. अरे 12-12, 24-24 तास मिरवणूक चालली, पोरं दमतील. ते कळलं पाहिजे लोकांना काय दाखवतात एक्झॅक्ट. जर तिकडे काय सिच्युएशन हँडलच होत नाही आपल्या हातातून, गणपती कमरे एवढ्या पाण्यात गेलाय, तराफा तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही, मग तिथे ती मुलं पाण्यात उतरून करणार काय. तेच तुम्ही जर 24 तास मिरवणुकीत चालला तर तू कितपत पाण्यात उभा राहशील. ह्याच्यावरनं हे कोण काढलं की जसे की मेन कॉन्ट्रोवर्सी होते की तराफा गुजरातवरनं मागवला. त्यात किती सत्य आहे, कारण की नंतरला जे स्टेटमेंट आता लालबागच्या राजाकडून मंडळाकडनं की हा तराफा ठाण्यातनं बनवलाय. येस. तो नक्की तो तराफा कुठला होता की मंडळाने सांगितलं तो शेवटचा शब्द. मंडळाच्या पुढे मी पण नक्कीच ठाण्यातनंच असणार आहे. आणि असं म्हणजे जसं तू बोलतोयस पैसेवाल्यांचा गणपती वगैरे काय त्याच्यामध्ये मला तर असं वाटत नाही की लोकांचा तर काय एवढा काय त्या गणपतीवर राग आहे किंवा मंडळावर काय राग आहे किंवा कोणाचं काय पर्सनल असेल ते. पण जर ठाण्यातून किंवा गुजरात मधून जरी तराफा आला असेल बनवून तरी काय हरकत आहे. ते कसं गुजरातचं नाव आलं की अंबानीचं नाव पुढे येतं, अंबानीचं नाव आलं की अंबानीने स्पॉन्सरशिप केले तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तेच कळत नाही यांना काय. मंडळाला नाही प्रॉब्लेम, गणपती स्वीकार करतोय ना. त्याच्यात पण लोकांनी काढलं की कोळ्यांच्या हातूनच विसर्जन झालं. अरे त्यांच्या हातूनच होणार होता विसर्जन. मागच्या वर्षीचा बघ किंवा त्याच्या मागच्या वर्षीचा बघ, जेव्हापासून 5-6 वर्ष झाली तराफा येतोय आता, त्याच्या आधी बोटीवरूनच करायचे ना विसर्जन. जेव्हा तराफ्यावरून गणपती विसर्जन होतोय राजाच्या पाठीमागे तू व्हिडिओ बघ तुला दिसेल कोळी बांधवच असतात आजूबाजूला. जेव्हा तराफा खाली जातो तेव्हा कोळी बांधवच असतात त्याचा हात पकडून किंवा त्याच्या पायाजवळ मागे. आणि मग त्यांच्याकडूनच विसर्जन होणार होतं. जरी तराफा नसता आणला तरी त्यांच्याकडूनच होणार होतं. जुना तराफा असता तरी त्यांच्याकडूनच झालं असतं. त्याच्यामुळे मला वाटत नाही की आता तो जसं मंडळाने टाकलाय अब्रू नुकसानीचा दावा, तर 100% ते तसं असणार. त्याशिवाय मंडळ पण टाकणार नाही एवढं मोठं. आणि राजाच्या पाण्यात होता त्याच्यावरून एवढं रील व्हायरल झाल्यानंतर ना लोकांना जे पाहिजे देव थांबला ते लोक. मी आता मला त्यांना विचारायचं तुम्हाला येऊन सांगितलं का कशासाठी थांबले. तेच देव थांबलाय, व्हीआयपीचं दर्शन नाही झालं. असं पण होऊ शकतं ना की भाई एवढे कार्यकर्ते 24-24 तास मिरवणूक झाली आहे त्याच्यानंतर पण हे अजून थांबलेत. तुम्ही एवढी नावं ठेवताय त्यांना तरी पण ते थांबलेत. जसं मी बघितलं की सुधीर भाऊ शेवटपर्यंत होते. अध्यक्ष ते. आणि मी विसर्जन झालं तेव्हा स्वतः तिकडे होतो. म्हणजे मला पोहोचायला फक्त 5-10 मिनिटं लेट झाला आणि गणपती आतमध्ये गेलेला.
आणि असं नाही की भाई रात्री झालं म्हणून काय साधं याच्यात टाटामाटरच झालं विसर्जन. हा. जसं म्हणजे दरवर्षी होतं त्याच्यापेक्षा ग्रँड झालं थोडक्यात बोलायला गेलं. कसं होतं, दरवर्षी आपलं सकाळी 6 वाजता 7 वाजता 7 वाजता होतं. यावेळी रात्री 9 वाजता झालं. गेल्या 1-2 वर्षांपूर्वी पण झालं होतं. गणपती पोहोचला होता बऱ्याच 7-8 वाजता, पण 12-1 वाजता विसर्जन झालं होतं. त्याच्यात मला असं वाटत नाही की त्याच्यामध्ये देवाची अशी थांबायची इच्छा होती किंवा ज्यांना दर्शन भेटलं नाही त्यांना मग तुम्ही का नाही गेले पाण्यात? बाहेरून जायचं ना आतमध्ये, लावायचं पाहायला हात, का नाही गेले? तेच. आणि मी तुला एक गोष्ट नोटीस केली की जे पण रील्स बनवणारे होते, जे पण एवढं कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करणारे होते, ते मुंबईच्या बाहेरचे होते. मुंबईच्या बाहेरचे आहेत नक्कीच. त्यांना जे कधी लालबाग मध्ये आलेच नाही तेच बोलतात तुम्ही 1 वर्ष लाईनीत या, तुम्ही बघा आमच्या लाईनीत काय काय सुविधा प्रोव्हाइड केल्या. अरे लोकांना पाण्यापासून वॉशरूम पासून सगळ्या गोष्टी आहेत त्या लाईनीमध्ये. आणि जसं की आता जी मुखदर्शनाची लाईन होती या वर्षीची, तिकडे प्रॉपर सगळ्यांना अरेंजमेंट केलं, तुम्ही बसण्यासाठी लावले, arrangement आहे. हो. अरेंजमेंट केले, प्रॉपर सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात. आता तुम्ही एका मंडळाकडनं काय एक्सपेक्ट करता की तुम्हाला काय एसी ट्रीटमेंट दिली पाहिजे, तुम्हाला 10-10 मिनिटं पायाचं थांबून दिलं पाहिजे, डोक्यावर पायावर डोकं ठेवून दिलं पाहिजे. जर photo गणपती काढले पाहिजे. 362 दिवस असतं तर मंडळाने नक्कीच केलं असतं. वर्षभर गणपती असतं तर मंडळाने नक्कीच तुम्हाला वर्षभर थांबून दिलं असतं. तुम्ही रोज येऊन पाया पडला असतात. पण आता ते ऑडियन्सला कळायला पाहिजे त्या गोष्टी, जे बघताय, जे हे डिफेम करणार त्यांना कळायला पाहिजे त्या गोष्टी. त्यानंतर एक अशी पण थिअरी निघाली बाहेर की लालबागचा राजामध्ये थांबलाय पण बाकीचे गणपती पण किनाऱ्यावर होते, ते तर बरोबर गेले. मग तोच तर विषय होता, राजा तराफ्यासाठी थांबला होता आणि बाकीचे गणपती बोटीवरून गेले. म्हणजे त्यांना त्या गोष्टी कळायला पाहिजे. येस, बोलताना मी आता म्हणजे किती जणांना सांगणार नाही रे, पण मी टाकला होता व्हिडिओ की असा होता विषय, पण किती जणांना सांगणार. तरी पण आपण म्हणजे जेवढं माझ्याकडून झालं, मला जेवढी पण आता फॉलोअर्स वगैरे काय असतील किंवा तुमचं प्रेम असेल त्याच्या आशीर्वादामुळेच आहे ना. तर आपण मंडळातली लोक नाही बोलणार तर कोण बोलणार? आणि ते म्हणजे आता जसं मी तर पहिलं पण बोललो की मी राजाला खूप मानतो, आराध्य दैवत आहे आपलं. पण त्याच्याबद्दल अशा गोष्टी ऐकणं म्हणजे लागतंय का मनाला? लागतंय ना, नक्कीच लागतंय, खूप लागतं मला लागतंय. म्हणजे असं वाटतं की असेल समोर कोणतं वाजवलीच एका दुसरी लागणारच नक्की. आमच्या विभागातला गणपती आहे, लहानपणापासून त्याला बघूनच म्हणजे त्याच्या छत्रछायाखालीच मोठे झालो आहे. पण त्याला कुठेतरी लोक नावं ठेवतात, पण आपल्याला माहिती आहे आपली बाजू क्लिअर आहे. मंडळाला माहिती आहे आपली बाजू क्लिअर आहे, त्याच्यामुळे मंडळ पण कोणतं ऑफिशियली स्टेटमेंट देत नाही. मंडळाने पण त्या गोष्टी लेट गो करून दिल्या की कुठे मंडळ दरवर्षीच करताय. कारण का मंडळाला बोलण्याची ताकद अजूनपर्यंत तरी मला वाटतं, कारण का नसतं रे एवढं पॉसिबल 11 दिवसात एवढ्या लोकांना हँडल करणं किंवा काय होणं. विसर्जनाला पण लाखो करोडो लोक येतात. मीच गेलतो विसर्जनाला, मला माहिती का माझी हालत कशी झाली. हो नक्कीच ना. अरे म्हणजे मी जेव्हा गल्लीतून आम्ही गणपती गल्लीतून बाहेर येतो, मी स्वतः लालबागकर असून मी तुला सांगतो आतमध्ये एवढी गर्दी असते. बाहेर दरवर्षी आल्यावर तुला असं होतं की भाई मला कुठेतरी साईडला एका ठिकाणी बसू दे, मला उलटी सारखं होतंय. तू 1-2 पाण्याची बॉटल पिल्याशिवाय तू तिकडे रिलॅक्स होणारच नाही. साईडला जाऊन कुठेतरी, मी आमच्या इकडे लालबागला जाऊन मागच्या वर्षी जाऊन बसलो 10-15 मिनिटं, तेव्हा मी कुठे रिलॅक्स झालो. एवढी गर्दी, एवढी चेंगराचेंगरी. ते राजाची प्रजा आहे. येस. आणि जे होते ते बाहेर ते दुसरे ट्रोल करणारे ते वेगळे. नक्कीच ते लोकांना कळलं. बरं, आता लोक काय जण त्यात इन्फ्लुएन्स झाले, काय जण जसं कोळी बांधव तू बोललास की त्यांनी केस त्याच्यावरती केस केली. मग राजाने आय गेस मला वाटतं मंडळाने काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे त्यांच्यावर, आणि ते पुढे मंडळ नक्कीच ऍक्शन घेणार. आणि मंडळाने टाकल्याप्रमाणे ज्यांनी असे रील्स वगैरे बनवले त्याच्यावर पण मंडळ ऍक्शन घेणार आहे. नक्की घेतलंच पाहिजे, नक्कीच घेतलं पाहिजे. कारण की एका मूर्तीला एवढं बदनाम करणं म्हणजे, एका मंडळाला एवढं बदनाम करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. पण मंडळाला फरक पण पडत नाही. ते आहे, आता ते फरक पडण्याची वेगळी गोष्ट आहे. आणि बऱ्याच वर्षापासून हे सुरूच आहे. नाही असं बोलायचं पण नाही की मी एकाच दुसरा असेल तोंडगा असू शकतो मंडळात, पण सगळ्याच मंडळाला पूर्ण नाव ठेवणं चुकीचं आहे. तू जसं बोललास की काय हाताचे 5 बोटं सेम नसतात, सारखे नसतात, तसं मंडळाचे पण सगळी कार्यकर्ते सारखे नसतात. काय असतात, काय उद्धट असतात. मी असं म्हणलं की उद्धट नाही, काय उद्धट असतात. जशी हे काय लोकांना माज असतो त्या गोष्टींचा की लालबागच्या राजाच्या मंडळामध्ये आम्ही सेवा करतोय, तर आमच्या हिशोबाने गोष्टी चालल्या पाहिजे. पण सगळेच तसे नसतात. तुम्ही त्यांच्यावरनं मंडळाला ब्लेम नाही करू शकत, ना डायरेक्ट मूर्तीबद्दल बोलू शकत नाही. लालबागच्या राजाला नाही बोलू शकत. बरोबरच आहे. त्या गोष्टी तुमचं मला कळलं पाहिजे. नक्कीच कळलं पाहिजे. आणि ते लोकांचं प्रेम आहे राजावरती, ते काय कमी होणार? हो, ते दरवर्षी आहेत तसे वाढत जातील. 2021 ला गणपती बसला नव्हता. 21 ला
फक्त लालबाग मधलेच होते विसर्जनाच्या वेळी पण. हा 11 दिवसात कोणाला म्हणजे आतमध्ये एंट्रीच नव्हती. कोरोना होता. कोरोना होता तेव्हा. तेव्हा तर आतमध्ये कोणाला एंट्री नव्हती. तेव्हा कुठे होते बाहेरचे? फक्त लालबाग लालबाग. मधलेच होते ना. हा तेव्हा पण सगळं भरलेलंच होतं तरी पण. तेच बोलतोय मी. नंतर ते त्याचा थाट आहे तो, ते त्या थाटात त्याची सेवा होणार आणि त्याला ते सगळं स्वीकार आहे म्हणून तो लालबागच्या मंडळात येतोय. हा आणि जसं की मी गणपती चालू तुझ्या घरी पण गणपती बसतो हो. आणि आय गेस तू तो स्वतःच्या हाताने बनवतोस. स्वतःच्या हाताने बनवतो आणि युनिक डेकोरेट तुला यावर्षी प्राइस पण भेटली. हो. तर कॉंग्रॅच्युलेशन त्यासाठी तू धन्यवाद, एवढं मेहनत धन्यवाद, घेतलेली. डेकोरेशन खूप धन्यवाद. चांगलं होतं. तर ती संकल्पना कशी आली तुझ्या मनात की घरचा गणपती मी स्वतः बनवणार? लहानपणापासून म्हणजे जसं तुला बोललो लालबाग बोलल्यावर की आमच्या मनात एक बायकडू ते दिलेलाच असतं ना. आमचा तो पोलिओचा डोस आहे. हा. लालबाग मध्ये गणपती बनवणं, देवी बनवणं. तर न्यायचे मला आई बाबा. लालबागला एक कारखाना होता छोटासा. त्यांच्याकडे जाऊन दिवसभर गणपती वगैरे बनवायचो. त्यांच्याकडे काकांकडे माती वगैरे तुडवायचो. गणपती बनवायला मातीच्या भाकऱ्या थापाव्या लागतात. त्या हा. भाकऱ्या वगैरे थापायचो. दिवसभर शाळेला सुट्टी असली की रविवारचे बाबा मला तिकडे घेऊन जायचे. त्याच्यानंतर मग इकडून तिकडून माती थोडीफार गोळा करून छोटासा घरात गणपती बनवायचो. जो फोटो शेअर करतो. ओके. तर मग घरात गणपती यायचा माझ्या पहिल्यापासूनच. हा. माझा नवसाचाच गणपती असतो. तर गणपती घरात बाहेरून पण आणायचे आणि मी स्वतः पण बनवायचो. त्याच्यामुळे घरात 2 गणपती यायचे. आणि ऍक्च्युली घरात 2 मूर्त्या बसवत नाहीत. 2 म्हणजे नसल्या पाहिजेत. एकाचीच पूजा झाली हा. पाहिजे घरात. एवढी शक्ती म्हणजे ऊर्जा निर्माण होऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे आई बाबा नंतर बोलायला लागले की एकच मूर्ती बसवूया. तू बनवतोस तर तीच बसवूया ना. मग 2017-18 मी लालबागचा राजाच बनवला होता. तेव्हा सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग आजपर्यंत व्यवस्थित त्याला सांगूनच तुझ्या हाताने तुझं रूप बनवून घे. येस. यावर्षी पण तू यावर्षी पण तू बनवलेली मूर्ती मस्त होती. खूप आवडली मला मूर्ती. धन्यवाद. आणि कोणतरी एवढं सेवा करते, राजाची असो, घरचा गणपती असो, कृष्णलल्लाची, ते बघितलं खूप चांगलं वाटतं. एवढी सेवा करतोस तू त्यांची. एवढा 11 दिवस तू त्यांना वेगवेगळ्या गोष्टी करत. तर मी जसं बघायचो तुझ्या रील्स आणि स्टेटस बघायचो मी तुझे. वेगवेगळ्या गोष्टी करतोयस, हे करतोयस, नवीन रूप हे करतोयस त्यांना. तेच असतं ना भाव. जेव्हा तुझ्या मनात भाव येणार तेव्हा तू स्वतःहून करणार. हा ते तू एवढं बिझी शेड्यूल पण त्या गोष्टी करतोयस. हा म्हणजे ते महत्वाचं आहे. तो वेळ काढावा लागतो आपल्या माणसांसाठी. जसं आपण वेळ काढतो त्यांच्यासाठी काढ. कारण की लोक असे बोलतात की आम्हाला वेळ भेटत नाही गोष्टींसाठी, की आता आमचं ऑफिस आहे, हे त्या ह्या गोष्टींसाठी वेळ भेटत नाही, त्या गोष्टींसाठी वेळ भेटत नाही. पण जर आपण आपल्या गोष्टीसाठी वेळ काढत नाही आवडत्या गोष्टीसाठी, तर मग काय फायदा त्या गोष्टी? नक्कीच. ऍटलिस्ट त्या गोष्टीसाठी वेळ काढला पाहिजे. 5 मिनिटं उशीर होईल पण झालंच पाहिजे. गणेशोत्सव असतो तो शेवटी. आणि ते मुंबईकरांची खूप जवळची गोष्ट आहे. म्हणजे आमचं असं असतं की भाई आता जेवलो नाही तरी चालेल पण गणपतीची आरती वगैरे झालीच पाहिजे. सेवा 11 दिवसासाठी पाहुणा येतो आपल्याकडे. 11 दिवसात नाही लाड करणार तर कधी करणार? वर्षभर आपण खातो पितो झोपतोच ना. त्या 11 दिवस आम्ही ते बघितली गोष्टी की लालबागचे जे असतात तेव्हा खाणं पिणं विसरून जातात त्या 11 दिवसात. आणि ज्या मिरवणुकी असतात, ज्या 18 आम्हाला एवढा सुद्धा वेळ नसतो की आम्ही आजूबाजूच्या मंडळात जाऊन गणपती. मी तुला खरं सांगायचं झालं तर मी लालबागचा राजा, गणेश गल्ली आणि चिंतामणी फक्त पहिल्या दिवशी चिंतामणीच्या दर्शनाला जाऊन आलो. त्याच्यानंतर एकदा पण नाही गेलो. गणेश गल्लीत 2-3 वेळा गेलो. बाकी आमच्या लालबाग परळमध्येच गणेश नगरीच आहे आमची सगळी. म्हणजे प्रत्येक गल्लीत गणपती एक गणपती बघितला. तेच होतं. जसे की म्हणजे आता इथे पण आमच्या पण मंडळ आहेत, तर एवढा टाइम भेटत नाही की बाजूच्या मंडळात जाऊन गणपती. ते कसे ते फक्त मिरवणुकीला सगळे गणपती भेटतात. घरात पण देवच आहे. घरात पण देव आहे. मग ते हे होत नाही. पण ते कसे लालबागकरांचं काय आहे एक मनात की आता आम्ही नाही बघितलं तरी आम्हाला विसर्जनला गणपती बघायला अख्ख्या मुंबईचे गणपती. मग त्यांचं काय तिथे कोण एवढे येत नाही. जे येतात ते बाहेरचे असतात. टोल नाकाच आमचाच. आमच्या लालबागवरूनच जातो सगळं. तेच लोकांना कसं माहितीये का, लोकांना हे पण माहित नाही. जसे कमान निघते तर लोकांना हे पण माहित नाही की राजा कोणत्या गल्लीमध्ये बसतो, राजा कुठे असतो, राजा जागा ते पण लोकांना माहित नाही समजत. ते फक्त 11 दिवसासाठी फेमसाठी त्या गोष्टी करतात. त्या माहोलमध्ये ते व्हिडिओ चालतात मध्ये. मग त्यांना रीच वाढवायची. आणि रीच वाढवायची ती गोष्ट खूप वेगळी आहे. चीप गोष्ट आहे. काही करतात. जर तुम्ही देवाच्या नावावर हा बाजार करता तर तुमची ग्रोथ कधी आता 2-4 फॉलोअर्स वाढतील. नक्कीच बघून घेईल. पण तो त्यांच्याकडे जातोय दरवर्षी, त्यांच्याकडून सेवा करून घेतोय. म्हणजे त्यांचं कुठेतरी चुकत नाहीये. 92 वर्षात लालबागचा राजा येतोय तिथे. कुठेतरी काहीतरी चुके. आणि तुम्ही त्याच्याकडे जाऊन पण तुम्ही सेम मान्यता. आणि जरी तो पाण्यात थांबला असेल, तुम्हाला त्यांनी येऊन सांगितलं की मी कशासाठी थांबलोय, असं पण असू शकतं. त्यांना दाखवायचं असेल की माझे कार्यकर्ते एवढा वेळ थांबले, अजून पण थांबलेत बघा, माझं विसर्जन होईपर्यंत गेला नाही कोण. तुम्ही जसे बोलता राजाला हे पण दाखवायचं असेल, तुम्ही जसे बोलता की
कार्यकर्ते माजुरडे हे ते कार्यकर्ते तेच कार्यकर्ते आता काम करतात. हा तेच कार्यकर्ते 24 तास थांबले. जे रील टाकणारे होते, जे ज्यांनी माझ्यावर टीका केली, हो ते मला कुठे दिसले नाहीत. ते सगळे घरी निघून गेले. आणि खरे कार्यकर्ते आहेत माझ्यासोबत. माझ्या मंडळाचे जे लोक हो, आहेत नक्की ते आहेत, नक्कीच सुधीर भाऊ आहेत. आहेत, ते जे अजून पण जे पदावरती आहेत लालबागच्या राजाच्या, ते आहेत, ते पण आहेत. पण ती ऍट की देवाची इच्छा आहे. मला नक्कीच. थांबायचं होतं. नक्कीच थांबायचं होतं. असं पण असेल की त्याला नसतील पुरले 11 दिवस, अजून हा. थांबायची इच्छा असेल, एक थांबला दिवस ना. थांबला. ठीक आहे, एवढं का तुम्हाला त्यांनी सांगितलं काय? मला तेच विचारायचं. मग तेच की गरिबांसाठी थांबला, गरीब जनतेसाठी थांबला. ती गोष्ट कुठेतरी मिसकन्सेप्शन वाली आहे ती. जर आपण लोक त्यांना एवढी नावं ठेवतो, तुम्ही स्वतःच्या मनाला एकदा विचारा, आपण कधीच कोणती चुकी केली नाही. आपण कधीच कोणाला हर्ट केलं नाही का? जे हे कंटेंट क्रिएटर्स टाकतायत, रील स्टार्स वगैरे टाकतात, आपण कधीच कोणाला म्हणजे धक्का आपला कधीच कोणाला लागला नाही का? हा. मी जर त्या गर्दीत असेल हँडल करायला, मी कोणत्या पेशन्स लेवलने ते हँडल करेन? तेच मग मी असं बोलतो की जे टाकतायत ना, त्यांनी तुम्ही स्वतःला त्या जागेवर ठेवून बघा. ठेवून बघा, नक्कीच ठेवून तुम्ही बघा. 12 तास तिथे कार्य करताय, तुम्ही 12 तास तिथे उभं राहताय, हो. सगळ्या एवढे मॉब तुम्ही हे करताय, हँडल करताय, तेव्हा तुमची कंडिशन काय झाली? तुम्हाला 3 तास लाईन मध्ये भरलं की तुमचं हे होतं, तुम्हाला जीवा येतं सगळ्या गोष्टी. अरे मी तर बोलतो, एक दिवस तुम्ही लाईनीतून या, तुम्हाला समजेल नक्की लालबागचा राजा काय. हे जे असतात ते सगळे व्हीआयपी वाले असतात. व्हीआयपी वाले आहेत, नक्कीच. माझ्या पण ओळखीतले आहेत बरेच. त्यांना सांगितले पुढच्या वर्षी मेसेज करा, मग बघू. बघतो मी. मग तुम्हाला देतो दर्शन. ही झाली लालबागच्या राजाची गोष्ट, राजाची आपली गोष्ट. तर आता तू एवढ्या गोष्टी आल्यास, तुझ्यासोबत 10 वर्ष तू लालबाग बीट सोबत आहेस. तू आता एक ब्लॉगर आहेस, जसे तू एक अनाउन्समेंट पण केलीस की आता तुझे डेली ब्लॉग्स येणार आहेत नेक्स्ट इयर पासून. तर तू खूप काही गोष्टी बघितल्यास ह्या प्रवासात. 10 वर्षामध्ये तू खूप काही गोष्टी बघितल्या असतील. तर ह्या पूर्ण गोष्टींमध्ये तुझा एक अविस्मरणीय क्षण कोणता आहे, जो तुला असं वाटतं की हा क्षण मी कधीच विसरू शकत नाही? जसं मी तुला सांगितलं, जसं जसं म्हणजे वरती स्टेप चढत जातोय, तसं नवीन नवीन क्षण रोज येत आहेत. आता मी रिसेंटली एक ब्लॉग टाकला, त्याच्यामधलं तुला सांगतो. कुर्ल्याला शो होता आपला. तिकडे एका भावाने आपल्याला नेलं त्याच्या घरी वगैरे. म्हणजे मी कधी एक्सपेक्टच केलं नव्हतं की आपल्याला पण त्यांच्या घरी कोणतरी नेईल. तर त्यांनी सांगितलं माझी आई तुझी फॅन आहे, आई वगैरे ब्लॉग. भरपूर छान वाटलं की कधीतरी लोक येतात स्टेशनवर वगैरे उभा असल्यावर, तुला लालबाग बीट्स मध्ये छान वाटतं. लोकांचं प्रेम भेटतं. मग वाटतं आपल्याला कशाला आपल्या मिलियन मध्ये फॉलोअर्स पाहिजे, आपण एवढे खुश आहे तेवढं. जास्त गोष्टीची हाव नाही केली पाहिजे. हाव नाही केली पाहिजे, नक्कीच नाही केली पाहिजे. पण ही सगळं तुमचं प्रेम आहे. बस मला वाटतं नाही झाले फॉलोअर्स आपलं तरी ठीक आहे, पण हे प्रेम कायम राहिलं पाहिजे. आणि मला तुझा अजून एक किस्सा आठवतो. आय गेस तू कुठल्या तरी हळदीला वाजवा गेला होतास. हळदीसाठी कुठे शोला गेला होतास, तुझं रँडमली काही पाणी पित बसला होता. मी ती रील बघितली होती, दहीहंडीच्या सराव शिबिर होता. येस, तेव्हा तू पाणी पित बसला होता. काका येऊन बोलतात की तू तोच का जो मी ते फेसबुकवर. नाही. त्यांनी मला विचारलं कुठला 7 रस्त्याचा बँजो आहे का? म्हटलं नाही काका, इकडचा लालबागचा आहे. तर ते मला बोलले अच्छा, मग तो रोटो वाजवतो ना तू साहिल माडिक, बघतो फेसबुकला. काका मीच आहे तो. त्यांना दाखवलं व्हिडिओ वगैरे. छान वाटतं ते. म्हणजे असे मुवमेंट त्यांच्या मुलांनी पण मला कमेंट केली होती की माझे बाबा वगैरे आहेत, त्यांचा व्हिडिओ बनवून मी टाकला होता. ते बोलू, असे एका आर्टिस्टसाठी, एका कलाकारासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे लोकांना आज एक घरातल्यांना विचारायला वेळ नसतं की भाई तू जेवलास की नाही. लोक एवढं प्रेम करतात खरंच. तेच. आणि कसं म्हणजे ती गोष्ट की तुला त्यांना माहित नाही की तू आहेस, पण तुझं नाव माहिती की साहिल माडी कोणतरी आहे लालबाग बीट्स मध्ये. ती एक कसं नाव मोठं होतंय. तर आता जसं की तू एवढा टाइमपासून एवढ्या गोष्टी करतोय, आता घरच्यांना पण माहिती आहे त्या गोष्टी की तू अशा बाहेर गोष्टी चालू आहेत, तू एवढ्या हे गोष्टी करतोय. तर घरच्यांचा सपोर्ट कसा होता त्या गोष्टी? घरच्यांचा सुरुवातीला तर जसं मी तुला सांगितलं, बँजोला बोलल्यावर लोकांच्या मनात पहिलं येतं. तर आईला माझ्या भरपूर म्हणजे पाहुणे वगैरे, तुला एवढा सांगायचं झालं तर मला एवढाच राग यायचा ना की असं बोलताय तसं. म्हणजे माझ्या एकदम जवळचे, मी नाव नाही घेत आहे, पण आई वडिलांना असं बोलायचं की हा वायात जाणार, 100% हा वाया जाणार. बाबांना म्हणजे होता, बाबांना विश्वास होता. आणि घरातून मला एक गोष्ट सांगूनच पाठवली की भाई हे कुठे मला कानावर नाही आलं पाहिजे, नशा वगैरे काय झालंय हे मला कधी कानावर नाही आलं पाहिजे. आणि मग झाली तशी सुरुवात झाली. पण थोडंफार फॉलोअर्स वगैरे अजून पण त्याच्यासाठी मी नॉर्मलच, आणि मला नॉर्मलच राहायचं. म्हणजे आता काय वाटत नाही. आईला पण सांगतो अरे एवढे व्हिडिओज लोक बघतात, मग काय त्याच्यातून काय होतंय एवढंच असतं त्याच्यामध्ये. एवढं काय झालं, एवढंच झालं ना. म्हणजे त्यांच्या अशा बोलण्यामुळे कुठेतरी मला पण असं वाटतं की अजून आपण काहीतरी केलं पाहिजे.
त्यांना वाटलं अरे एवढं मोठं केलं. म्हणजे त्यामुळे त्या एका गोष्टीमुळे पण असं होतंय की मनात गर्व वगैरे निर्माण नाही होत, माझे एवढे व्ह्यूज जात आहेत, एवढं हे होत आहे असं तसं. आणि तो गर्व आला पण नाही पाहिजे. आला पण नाही पाहिजे, नक्कीच नाही आला पाहिजे. त्याच्यात तो गर्व आला तर मग ही स्पर्धा थांबेल. स्वतःशीच केली. स्पर्धा स्वतःशीच पाहिजे की स्वतःशीच आज काय केलं तर त्या पाहिजे. नेक्स्ट टाइमच्या पेक्षा जास्त म्हणून तर मी मोठं चॅलेंज पाहिजे. घेतला, स्वतःशीच चॅलेंज घेतला. कोणाला चॅलेंज दिला नाही, काय नाही, स्वतःशीच चॅलेंज घेतला की या गोष्टी करायच्या. हो. आणि घरच्यांचा तो सपोर्ट पण महत्वाचा आहे, कारण की मी असं पण बघितलं की काही लोकांच्या घरी थोडेसे व्ह्यूज आले, नाही, माझा सपोर्ट फार चांगला आहे वाजवण्याबद्दल. आई म्हणजे पहिलं जसं आपल्या आजूबाजूला नेचर असतं, लोक नाव वगैरे ठेवतात, आई वडील रोकटोक करतात, नाही म्हणत नाही, तसं माझ्या पण केली. पण आता पण आईचा सपोर्ट भरपूर आहे, बाबांचा सपोर्ट. बाबा मला तेव्हा बोलायचे जा वगैरे वाजवलं, त्यांचा कधी विरोध वगैरे नव्हताच. तुझी कला आहे ना, तू कर, तुला म्हणजे असं त्यांना अजून पण असं काय नाही की मी पोलीस मध्ये होतो, तू पण पोलीस मध्येच झाला पाहिजे असं काय नाही, तुला आवडेल ते कर ना. कधी कॉलेजला वगैरे त्यांनी मला फोर्स केला, फक्त कर. आणि अजून पण आई म्हणजे रात्री शो वरून 2-2, 3-3 वाजता आई जागी असते. हा सपोर्ट असा पाहिजे फॅमिलीमध्ये की हा काय सपोर्ट करतात सगळ्या गोष्टींबद्दल. आणि तेच मी काही लोकांना बघितलं की थोडासा फेमस झाले की भाई लगेच डोका चढवत होता की फेमस झालाय, ते टिकत नाही ना. टिकत नाही. ते तुझ्या मम्मी पप्पांनी केलं नाही, आई वडिलांनी केलं नाही की तुला एवढे व्ह्यूज येऊन पण त्यांनी हे बोलले नाही की नाही तू फेमस झालाय, तू हे ती एक म्हणजे त्यांना कळतच नाही रे, म्हणजे काय समजणार त्यांना एवढे मिलियन व्ह्यूज. म्हणजे त्यांनी कधी मोबाईलच वापरला नाही. माझ्या मम्मीला आता व्हॉट्सअप वापरता येत नाही, तिला काय कळणार आहे मिलियन मध्ये व्ह्यूज, एवढे 10 मिलियन 15 मिलियन, तिला काय कळणार आहे. पण ते तुला एक जाणीव आहे त्या गोष्टी नाही तिला. म्हणजे जेव्हा आता मी रिसेंटली गावी गेलो होतो, तर पेट्रोल पंपवर मी असं नॉर्मल पेट्रोल मी तिला घेऊन चाललो होतो मावशीकडे, आणि पेट्रोल पंपवर पेट्रोल भरवतो, तर तेव्हा तिकडे एक जण आला गावी. मला माहित नाही एवढे लोक व्हिडिओ वगैरे बघतात, तर त्यांनी विचारलं अरे भाई तू इकडच आहे का, हे तेच व्हिडिओ वगैरे बघतो. स्पेसिफिकली त्यांनी लालाला विचारलं, मला लालाला पण आणलंय का. हा मम्मी एकदम तुला कसे ओळखतात एवढे, हा मोठे नाव मोठं आहे. तिला कॅमेऱ्यामध्ये यायचं नसतं जास्त, पण तिला आता चॅलेंज मध्ये घेण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. डेली व्लॉग्स हो नक्की घेण्याचा प्रयत्न करेन. आवडेल ते बघायला. नक्की बघा. सुरुवात केली पाहिजे कुठं तरी. हो. आणि जसं तू माझं म्हणणं आहे की जसं की तू आता हे जी चॅलेंज घेतली होतीस तशी आता तू व्लॉग्स चॅलेंज घेतलीस, तर कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन गोष्टी केल्या पाहिजे. हो. तर आता जसं की पहिलं तुझं असं होतं की तू नुसत्या ह्या गोष्टी बघायच्यास, बँजो होतात त्या क्षेत्रामध्ये होता, प्रत्येक गोष्टीमध्ये उतरण्याच्या आधी थोडाफार अभ्यास करणं गरजेचं आहे. या चॅलेंजच्या आधी उतरण्याआधी पण मी थोडाफार अभ्यास केला, उगाच म्हणजे झोपेतून उठलो आणि चॅलेंज असं केलं. त्यासाठी स्पेसिफिकली मला पण मागच्या वेळेला म्हणजे डिसेंबरच्या सुरुवातीलाच मनात आलं होतं 1 जानेवारीपासून काहीतरी भाई चांगलं करूया, चॅलेंज वगैरे घेऊया. तेव्हा मी म्हणजे जरा स्टडी केला, युट्यूबवर वगैरे रिसर्च केला की कोणता टायमिंग बेस्ट आहे काय आहे. त्याच्या आधी मी 100 डेजचा पण चॅलेंज केला होता, तेव्हा मला पहिलीच व्हिडिओ 1 मिलियनला गेली. त्याच्यानंतर जरा अभ्यास वगैरे केला, कोणते हॅशटॅग वापरले पाहिजेत, लोकांना कधी काय दाखवलं पाहिजे, कशामुळे आपल्याला जास्त रीच येईल, तर मग ते वाजवण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट ट्राय केले. आणि एक मी तुला सांगेन, तर चांगला जर तू हे घेऊन चाललायस, संकल्पना केली तर ती तुझी संकल्पना थांबत नाही, मोटिव्ह चांगला असेल तर. तेच पण तेच बोलतो की केलं पाहिजे गोष्टी. हो. मला अजून पण म्हणजे त्या चॅलेंज साठी असं तू म्हणू शकतो की देवाची इच्छा आहे की तो चॅलेंज व्यवस्थित कम्प्लीट व्हावा. मला अजून पण शोज आहेत आणि मी नवीन नवीन व्हिडिओ टाकते. ती आपल्या काय होतं, ती भावना आपल्या मनात येते, सुरू करायला पाहिजे. आता कसं होतं की काय महिन्यांपूर्वी मी हे सगळं सोडायच्या विचारत होतो. अच्छा. पण विचारत होतो काय गोष्टी झाल्या, असं होतं की भाई काहीच होत नाही गोष्ट, काय होतं माझ्या लाईफ मध्ये पण असं झालं बऱ्याच वेळा की नाही भाई व्हिडिओ चालत नाही. एवढी मेन म्हणजे ज्या मेन व्हिडिओ होत्या ज्या चालायला पाहिजे होत्या, त्याच्यामध्ये रॉक वाजवला एकदम, हे तर चाललंच पाहिजे, ते नाही चाललं. मग कधीतरी मनाला वाटायचं पण ठीक आहे, करूया, प्रयत्न करूया, अजून दुसऱ्या चालतील. तर मी तेच असं होतं की नाही सोडायच्याच मला गोष्टी. आता म्हणजे गोष्टी आता काय जेवढं करतोय होत नाही, काय होत नाही, पण काय गोष्टी त्या मनात असतात की नाही तू केलंच पाहिजे. काय गोष्टी अशा असतात, काय सजेशन असे भेटतात की नाही कर, नाही कर, करायचंय, काय झालं ते करायचं आपल्याला. या गोष्टी जो तुझ्या मनातून येईल आवाज तोच करायचा, कोणाचं ऐकायचं नाही. मी तर अजूनपर्यंत कोणाचं ऐकलं नाही. त्यानंतर मी 2-3 महिने गॅप घेतला गोष्टी. ठीक आहे नाही होते तर गॅप घेऊ, उगाच ते नको की जबरदस्ती करायच्या कुठल्या गोष्टी. मग त्या 2-3 महिन्यामध्ये गोष्टी सगळ्या क्लिअर झाल्या. मग आता जे चालू झाले ते चालू झाले. मग आता नाही, आता पॉडकास्ट शूट चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहेत, तर मग चालू आहे सगळ्या. मग तेच की जर त्याच्या मनात इच्छा असते, जसे मी पहिला पण बोललो की राजाच्या मनात इच्छा होती की मी विसर्जन तिकडे जाऊ, नक्कीच. तर मी गेलो.
त्याची पण इच्छा होती की मी करू, नक्की. तर मी केल्या जातात गोष्टी सगळ्या चालू जातात आणि ह्या पुढे असे चालू जातील. चालूच राहिलं पाहिजे. येस, आम्हाला आवडतील पॉडकास्ट बघायला. येस येस, नक्कीच नक्कीच. नक्कीच लिंक शेअर करायचं आहे मी सगळ्या नक्कीच गोष्टी. नक्कीच वाटत. तर हा आता आपण एवढ्या सगळ्या गोष्टी बोललो, जसं मुंबईचा गणेश उत्सव झाला, ती जी लीला होती लल्लाची, त्या आपण सगळ्या गोष्टी घेतल्या, एवढ्या आध्यात्मिक गोष्टी बोललो आपण, Yes. ज्या नवीन गोष्टी आम्हाला माहिती पडल्या ना, मला आणि ऑडियन्सला त्या गोष्टी तुझ्याकडनं माहिती पडल्या, जे तू प्रतिकृतीवाल्याच्या गोष्टी बोलल्या असत्या त्या झाल्यानंतर लालबागच्या राजाबद्दल बोललो आपण सगळ्या गोष्टी, गणेश उत्सव, मुंबईचा मंडळांबद्दलची कॉन्ट्रोवर्सी त्या गोष्टीबद्दल बोललो. तर एवढं सगळं डिस्कस होण्यापेक्षा आता शेवटचा प्रश्न तुला, की तुझ्या फॅन्सला, तुझ्या घरच्यांना, तुझे जे मित्र आहेत, तुझे जे फॅन्स आहेत, त्यांना एक काय शेवटचा मेसेज काय असेल, काय मेसेज असेल त्यांना? शेवटचा मेसेज बोलायला गेलं तर चांगले वागा सगळ्यांची पहिली गोष्ट. तर माझ्यावर तर तुमचं प्रेम आहेच. आतापर्यंत इथपर्यंत पोहोचवल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. म्हणजे जिथपासून 0 होतो तिथपासून हिरो बनवण्यापर्यंत तुमचाच सपोर्ट आहे. हिरो बनलो तर नाही, पण तुमचाच सपोर्ट आहे. म्हणजे 0 फॉलोअर्स पासून ते आता 56-57 होणं लय मोठी गोष्ट आहे. एका मिडल क्लास लालबाग परळमध्ये राहणारा मुलगा काहीतरी कंटेंट टाकतोय, लोक तुम्ही एवढे 30-40 हजार मिलियन्स मध्ये व्ह्यूज देत आहे, मोठी गोष्ट आहे. फॅमिलीचा सपोर्ट भरपूर आहे. नातेवाईकांना मी गिनतीत धरतच नाही. त्याच्यामुळे तर माझ्या घरात आई वडिलांचाच आशीर्वाद आहे, माझ्या लालाचा आशीर्वाद आहे. लालावर सगळ्यांचं प्रेम राहू दे, माझ्यावर सगळ्यांचं प्रेम राहू दे आणि आपण असेच पुढे जाऊ, चांगले फॉलोअर्स वगैरे करू, चांगलं सगळ्यांचं म्हणजे तुम्हाला चांगला कंटेंट दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. त्याच्यावर नक्कीच प्रेम राहायचं. हो, आणि तुम्हाला पण काय वाटत असेल माझ्याबद्दल नक्कीच मला सांगा, मी ते पण करण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्हाला काय वाटत असेल की नवीन चॅलेंज घेतली पाहिजे, कमेंट करा. ते 2027 मध्ये करूया. 26 बुक झाल्या आता. जसं तू काम करतो, जसं जे कंटेंट येत आहे ते सगळ्यांना आवडत आहेत ते, आणि आम्हाला पण आवडते की म्हणजे एक लालबाग मधला एक शून्यातनं उठलेला मुलगा आज एवढा फेमस झालाय, एवढ्या गोष्टी करतोयस तू, जशी लल्लाची लीला करतोयस, त्याचा हात नेहमी कधी कधी होतं असं, म्हणजे डिमोटिवेट होतं, पण तेव्हा मम्मी सांगते शून्यातनं आलायस वरती तर मग तुला भीती नसलीच पाहिजे. आणि मग तेव्हा वाटतं की भाई आपण परत गेलो तर हे परत आपण सगळं उभं करू शकतो. हा येस, म्हणजे कधी आपल्याला असं विचार येईल की आपल्याला काय गोष्टी मागे सोडायच्या, काय गोष्टी हे करायच्या, तर फक्त एक वेळेचं मागे बघायचं की आपण कुठनं चालू केलंय. शून्यातून चालू केलं, 0 फॉलोअर्सतून चालू केलं. लोकांना ऍटिट्यूड आज या मोमेंटला लोकांना भरपूर ऍटिट्यूड होतो. 50, 30, 40 हजार, 20 हजार जरी फॉलोअर, 10 हजार जरी फॉलोअर झाले तरी भरपूर ऍटिट्यूड येतो लोकांना. कुठेतरी भाई ज्यांच्यामुळे आपण मोठे झालोय त्यांची खरी रिस्पेक्ट केली पाहिजे. येस, आणि त्यांना नेहमी म्हणजे हंबल राहायला पाहिजे. मला आता पण जेव्हा पण वेळ असतो किंवा जेव्हा मला पॉसिबल होईल तेव्हा मी सगळ्या मेसेजेसला रिप्लाय देतो, सगळ्यांना कमेंट्सला रिप्लाय देतो. येस, ते आपलं करतो ना आपण प्रोफेशन पासून, आपण किती जेन्युइन आहे त्या गोष्टी. माझं प्रेम आहे भाई त्यांच्यावर, तुमचं जसं माझ्यावर आहे माझं पण तुमच्यावर आहे. प्रेम आहे, तुम्ही नसतं तर मी कायच नसतो. तर आम्हाला आवडलं तू आमच्या पॉडकास्ट शो साठी एवढं भेट दिलीस. ते भले आपला थोडासा लेट प्लॅन झाला गोष्टी, आपण खूप महिन्यापासून प्लॅन करतोय, पण आता झाला, पण झालं ते महत्त्वाचं. छान झाला. असंच नेहमी आमच्यावर पण प्रेम राहून दे. नक्कीच. कधी काय लागलं की एकमेकांच्या आपण सोबत राहू, पुढे पण आपण काहीतरी प्लॅन करू. आणि आम्हाला चांगलं वाटलं. थँक्यू त्या हॅपी झाल्याबद्दल, आणि असेच पुढे सोबत राहू, सोबत पुढे आगे वरती जाऊ, अजून नक्कीच जाऊ. आणि तू पण भरपूर पुढे जा, थांबू नकोस. येस, पण चॅलेंज घे. नक्की चॅलेंज घ्यायची आता. 365 दिवस आम्हाला नवीन रोज पॉडकास्ट करायला आवडतील. नक्कीच होईल. तर थँक्यू, धन्यवाद. येस.